होतंय. करता येत आहे. हो, केलंय सुरू करा. नमस्कार. शौर्य प्रतिष्ठान व्हर्च्युअल फोरम वर आमच्या कार्यक्रमाची आम्ही आता सुरुवात करीत आहोत. या फोरमवर आपलं सर्वांचं स्वागत. मी माधव मांजरेकर. या व्हर्च्युअल कार्यक्रमाचा आरंभ आपण शांती पाठाने करूया. ओम ओम सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै. ओम शांती शांती शांती. सहनाववतु आम्हा सर्वांचे रक्षण होवो. सहनौ भुनक्तु आम्हा सर्वांचे पोषण होवो. सहवीर्यं करवावहै मी सर्व मिळून पराक्रम करो. तेजस्विनावधीतमस्तु आमचे अध्ययन यशस्वी आणि तेजस्वी होवो. मा विद्विषावहै आम्ही परस्परांचा द्वेष न करो. मंडळी, आजच्या कार्यक्रमाचं आपलं नाव आहे मराठी वाचतो कोण. एका प्रकाशिकेची 25 वर्षांची वाटचाल. आणि विथ द प्रोवोकेटिव्ह टायटल वी हॅव विथ अस मिसेस मेधा राजहंस. मेधाताई, नमस्कार आणि आपलं स्वागत. थँक्यू. तर आता मेधाताईंची आपल्या सगळ्या सभासदांना आणि इथे उपस्थित असलेल्या श्रोत्यांना ओळख करून देण्याची मी आनंद लागू यांना विनंती करतो आणि मग त्यानंतर आपण या कार्यक्रमाची सुरुवात करू. आनंद. नमस्कार मेधा. नमस्कार. नमस्कार आनंद. मेधा राजहंस यांनी या कार्यक्रमावर आपले विचार मांडण्याची संमती दिली याबद्दल मी अतिशय त्यांचे आभार मानतो. कारण त्यांनी या विषयावर बोलावं अशी त्यांच्या मागे भुणभुण मी गेले बरेच दिवस चालवली होती. आणि असं करण्याचं मला शक्यता होती कारण यशवंत राजहंस किंवा नंदू राजहंस हा माझा शाळेपासूनचा मित्र असल्यामुळे जेव्हा त्यांनी मेधाताईंनी प्रसिद्ध केलेली काही पुस्तकं मला दिली होती तेव्हा ती पुस्तकं वाचून आणि त्या पुस्तकांचं अनोखं स्वरूप, त्यांचे अनोखे विषय हे बघून ही प्रकाशिका आहे तरी कोण आणि या प्रकाशिकेचं ही पुस्तकं प्रकाशित करण्यामागे काय दृष्टिकोन आहे, त्याचबरोबर जो व्यवसाय हा बहुतांशी पुरुषांनी काबीज केलेला आहे, निदान भारतात तरी महाराष्ट्रात तरी, अशा या व्यवसायामध्ये इतकी वर्ष यशस्वीपणे काम करताना त्यांना काय अनुभव आले हे आपल्याला सर्वांना ऐकायला आवडेल असं मला फार वाटत होतं. आणि आज तो योग येतोय. मेधा राजहंस या पुण्याच्या आहेत. रेणुका स्वरूप महाविद्यालय सप आणि मग रानडे इन्स्टिट्यूट इथून पदवीधर झाल्यानंतर त्यांनी त्यावेळी अतिशय सुप्रसिद्ध माणूस साप्ताहिक तिथे त्यांनी 5 वर्ष सहाय्यक संपादक म्हणून नोकरी केली. याच काळामध्ये तिथल्या संपादक म्हणजे काय हे त्यांनी पुरेपूर अंगी बाळगलं. त्यानंतर स्वराज्यामध्ये त्या सहाय्यक संपादक म्हणून वर्षभर होत्या आणि याच वेळी त्यांनी नवोन्मेष नावाचा दिवाळी अंक स्वतः काढला 3-4 वर्ष. याचे दिवाळी अंक त्यात 1987 साली त्याला उन्मेष प्रकाशन या नावाने त्यांनी पुस्तकं प्रसिद्ध करायला सुरुवात केली. त्यातलं पहिलंच पुस्तक जर तुम्ही पाहिलं तर स्त्रीत्वाचं रहस्य, लेखिका मंगला गोडबोले आणि डॉक्टर वैजयंती खानविलकर, म्हणजे अशा अगदी वेगळ्या विषयावरची ही सुरुवातीची पुस्तकं आहेत. आणि मग 4 जणी शांता शेळके यांनी लिहिलेलं अस्वस्थ दशकाची डायरी, अविनाश धर्माधिकारींचं, कॉम्रेड्स लाल सलाम जयंत प्रदा यांचं, नंतर काही
संपादित अशी काही पुस्तकं म्हणजे गाजलेल्या प्रस्तावना हे जे वि. ग. कानिटकरांनी संपादित केलेलं पुस्तक, अशा अनेक पुस्तकं त्यांनी प्रसिद्ध केलेली आहेत. जवळजवळ 600 ते 650 पुस्तकं या गेल्या 25 वर्षाच्या काळात त्यांनी प्रसिद्ध केली आहेत. त्यातली 175 ते 200 अजूनही वाचकांच्या मागणीमुळे सध्या उपलब्ध आहेत. त्यांच्यापैकी त्यांचे एक लेखक श्री भानू काळे यांनी आपल्या या व्हर्च्युअल फोरमवर 2 वेळेला आपल्याला अतिशय मनोज्ञ असं त्यांचे विचार मांडलेले आहेत. याच काळात स्वतः मेधाताईंनी महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी दैनिकातून आणि काही साप्ताहिकातून स्वतःही मुलाखती लोकांच्या घेऊन आणि इतर काही सदरं अशी त्यांनी केलेली आहे. सध्या नुकतंच त्यांनी केलेलं गौरी देशपांडे यांच्या विषयीच्या लेखनाचं गौरी मनातली हे संपादित लेखन हे त्यांनी स्वतः संपादन करून स्वतः प्रकाशितही केलेलं आहे. 1994 साली त्यांनी अक्षर संक्रमण या दिवाळी अंकाचं संपादन केलं होतं. त्याला निर्मितीची आणि संपादनाची अनेक बक्षिसं मिळाली होती. सो अशा परीने अतिशय चौफेर असं त्यांचं प्रकाशन या क्षेत्रातलं कार्य आहे. तर मी आधी सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे एका स्त्रीला या पुरुषप्रधान अशा व्यवसायामध्ये काम करताना कोणते अनुभव आले, त्यांनी पुस्तकं कशी निवडली, ही पुस्तकं प्रसिद्ध करताना त्याचं अर्थकारण सांभाळताना त्यांना काय काय कसरती कराव्या लागल्या का कराव्या लागल्या नाहीत, हे त्यांनी सांगावं अशी मी त्यांना विनंती करतो. आणि आपल्या भाषणाला त्यांनी विचार मांडावेत असं अशी विनंती करतो. थँक्यू आनंद. थँक्यू. आजच्या विषयाला सुरुवात करते. मराठी वाचतो कोण? आणि माझं मनोगत मला प्रकाशकाचं मनोगत म्हणून व्यक्त करायचंय. मला वाटतं की मनोगत प्रत्येकाचं असतं, माझं पण आहे, नक्की आहे. आणि एवढी वर्ष जेव्हा आपण काम करत असतो तेव्हा इतके अनुभव आलेले असतात, चांगले, थोडेसे वेगळे, शिकवणारे, स्वतः दुसऱ्यांना आपण काही शिकवू शकतो असे. आणि ती मोठी वाटचाल आहे. त्याच्यामुळे नक्कीच मी जास्तीत जास्त सुरुवात ते आतापर्यंतची माझी वाटचाल जास्तीत जास्त प्रवाहीपणे आणि नेमकेपणाने सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. कारण खूप बोलण्याजोगं आहे. पण या आपल्या दिलेल्या वेळेमध्ये मी माझे विचार, माझी निरीक्षणं, माझे अनुभव सांगण्याचा प्रयत्न करते. तर तशी सुरुवात झाली, मी जेव्हा BSc झाले. BSc नंतर मी एक महत्वाचा निर्णय घेतला की मला नंतर MSc, PhD असं काही करायचं नाहीये. आणि तो एक मनाचा कौल मी त्या क्षणी मानला की मला पत्रकारितेचा अभ्यासक्रम करायचा आहे. कोणी नाही म्हणण्याचं कारणच नव्हतं घरच्यांनी. अगदी महत्वाचं कारण म्हणजे मुलींना पैसे मिळवण्याची गरज नसते, हा तो काळ होता. त्यामुळे मी कुठल्या तरी अशा शिक्षण क्रमामध्ये जायला पाहिजे की ज्याच्यामुळे मला हमखास पैसे मिळतील अशी कोणाचीही अपेक्षा माझ्याकडनं नव्हती. त्यामुळे मी फार सहजपणे पत्रकारितेच्या अभ्यासक्रमामध्ये सुरुवात केली. ते माझं आवडीचं काम होतं असं मला वाटलं होतं, कारण भाषा मला खूप आवडायच्या. मराठी भाषा, मराठी भाषेतनं शिक्षण झालं पूर्ण. तर वृत्तपत्र विद्या विभागामध्ये मी जेव्हा पदवी परीक्षा पास झाले, माझं BSc आणि BJ अशा 2 पदव्या माझ्याकडे तेव्हा होत्या. आणि मग सुरुवात झाली की वर्तमानपत्रामध्ये नोकरी मिळेल का अशी चाचपणी केली. दैनिक सकाळमध्ये प्रयत्न केला. पण त्यावेळेचं वातावरण असं होतं की मुलींना दैनिकांमध्ये नोकऱ्या देत नव्हते. कारण त्या शिफ्ट ड्युटीज वगैरे मुलींना जमतील का नाही असं काळ होता. त्याच्यामुळे मुलींना नोकरीवरती घ्यायचं नाही हे नक्की होतं. तर त्याच्यामुळे मी अतिशय योगायोगाने साप्ताहिक माणूसमध्ये कामाला सुरुवात केली. माझी पहिली नोकरी, त्याच्या आधी जर्नलिझमला असताना इंटर्नशिप केली होती, ती दैनिक केसरीमध्ये केली होती. तेव्हा मुलाखती घेऊन लिखाणाला सुरुवात झाली होती. मला मुलाखती हा प्रकार तेव्हाही आवडायचा, अजूनही आवडतो. लोकांशी भेटून बोलून त्यांचे विचार समजून घ्यायला आवडतात आणि त्याच्या आधारे निष्कर्ष काढायला आवडतात. तर ती लिखाणाला थोडीफार सुरुवात इंटर्नशिपमध्ये झाली होती. आणि मग ही साप्ताहिक माणूसची नोकरी योगायोगाने सुरू झाली. ₹100 पगारावरती नोकरीला सुरुवात झाली.
कामाचे तास होते 9 ते 1, 3 ते 6 आणि आमचे संपादक होते श्रीगाव माझगावकर. त्यांना आम्ही सगळेजण आम्ही आणि सगळेच लोक श्रीभाऊ म्हणायचे. तर त्यांच्या संपादनाखाली मी सहाय्यक म्हणून कामाला सुरुवात केली. छान होते ते दिवस. तेव्हा घराघरांमध्ये टेलिफोन नव्हते आणि जे होते ते नंबर डायल करण्याचे फोन होते. माणूसच्या कचेरीतला माझा पहिला दिवस मला आठवतो, की त्यांनी मला सांगितलं, पत्र लिहायला सांगितलं. त्यांच्या टेबलावरती जाऊन बसले. ते पत्र सांगायचे आणि आपण ते लिहून घ्यायचं. तर पत्र लिखाणाची काही सवय नव्हती. मोठ्या-मोठ्या अक्षरामध्ये पत्र लिहिलं ते थोड्याच 4-5 ओळीतच पत्र भरून गेलं. मग म्हणाले, की छोटाक्षर काढलं पाहिजे, अजून बराच मजकूर आपल्याला ह्याच्यामध्ये लिहायचा आहे. त्याच्यानंतर पत्र चांगली व्हायला लागली. ते फोन सहाय्यक म्हणून मला फोन करायला सांगायचे. ह्या लेखकाला फोन लाव, त्या लेखकाला फोन लाव. फोनची इतकी सवय नव्हती. माझे पटपट फोन लागायचे नाही, चुकायचे. मग मी म्हणायचे, की श्रीभाऊ फोन लागत नाहीये. ते म्हणायचे, असा कसा फोन लागत नाही? लाव बरं. लाव पुन्हा आणि मग तो फोन लागायचा. कारण तो न घाबरता लावलेला असायचा. तसा आत्मविश्वास माझ्यामध्ये भरपूर होता. पण लहान वयामध्ये जी भीती असते, आपलं चुकेल का? तर तशी ती असायची. बघता-बघता साप्ताहिक माणूसमध्ये मला एकतर आम्ही दोघंच होतो कामाला आणि श्रीभाऊंचा खाक्या असा होता, की सगळी कामं करायला लावायची. म्हणजे सुरुवात पत्र लिखाणापासून झाली, फोन करण्यापासून झाली. त्याच्यानंतर आलेला मजकूर वाचायचा, त्यातलं चांगलं काय, वाईट काय निवडायचं. त्याला हेडिंग द्यायची, सब हेडिंग्ज द्यायची. त्याचा थोडक्यामध्ये लीड आकर्षक पद्धतीने लिहून काढायचा. आणि कॉपी हस्तलिखित हे संपादित करूनच त्याच्यामधल्या चुका काढूनच ते छपाईसाठी जात असे. छपाईसाठी म्हणजे टाइप सेटिंगसाठी जायचं. तेव्हा अक्षर जुळणी ही लेटर प्रेस पद्धतीने होत होती. म्हणजे खिळे जुळवून ज्याला आपण म्हणतो त्या प्रकारची ती जुळणी असायची. ते झाल्यानंतर मग प्रूफांचा सिलसिला सुरू व्हायचा. पहिलं प्रूफ, दुसरं प्रूफ आणि शेवटी मशीन प्रूफ. मला प्रूफ रिडिंग आधी येत नव्हतं. पण प्रूफ रिडिंग हा इतका महत्वाचा भाग. कदाचित असं असेल, की तेव्हा फार मोठा सेटअप नव्हता. त्याच्यामुळे संपादकांनीच प्रूफ रिडिंग करणं ही गरज होती. त्याच्यामुळे प्रूफ वाचायला सुरुवात केली. गॅली प्रूफ यायची सुरुवातीला. मग पेज प्रूफ यायचं, पानं लावलेलं प्रूफ यायचं आणि त्याच्यानंतर शेवटची स्टेज म्हणजे मशीन प्रूफ. की मशीनवरती अंक छापायला जाण्यापूर्वी सुद्धा शेवटच्या चुका काही सापडतात का? काही मोठ्या चुका सापडू नयेत, काही भयंकर मोठा गोंधळ होऊ नयेत, उपसंपादकाच्या डुलक्या फार मोठ्या असू नयेत. याच्यासाठी ते मशीन प्रूफ बघायचं असायचं. तर प्रूफ वाचणं ही गोष्ट खूप अति महत्वाची होती आणि ती फार लवकर वयामध्ये मला करायला मिळाली. त्याच्यामुळे शुद्धलेखन तपासण्याची एक सवय लागली. अजूनही काही मजकूर समोर आला, की पहिल्यांदा शुद्धलेखनाच्या चुकांकडे लक्ष जातं. आणि फार छान होते ते दिवस. एक आमच्या इथे गानू नावाचे प्रूफ रीडर होते. तर असे जुन्या काळातले असे शेंडी वगैरे असलेले गानू होते. चष्मा मोठा आणि कॉपीराईट वाचन चालायचं. कॉपीराईट म्हणजे गानूनी प्रूफ वाचायची, मी कॉपी हातात घ्यायची. चूक सापडली, की मी त्यांना सांगायचं, असं नाही, असं. याला कॉपीराईट वाचन म्हणायचे. आणि ते कॉपीराईट वाचन फार महत्वाचं असतं. कारण ते मुख्य म्हणजे हस्तलिखित अगदी वाचूनच छपाईसाठी, टाइप सेटिंगसाठी दिलेलं असतं. त्याच्यामुळे कॉपीमध्ये चूक सापडली, की सांगायची. आता बदललेला काळ पुढे ओघामध्ये येईलच. मग प्रूफ रिडिंग हा महत्वाचा टप्पा झाल्यानंतर त्याच वेळेला मला पुणे वार्ता नावाचे सदर माझगावकरांनी लिहायला सांगितलं. दर आठवड्याला ते सदर लिहित असे. आणि त्याचबरोबर मग हळूहळू सुरुवात झाली अंकाच्या प्लॅनिंगची. पुढच्या अंकाची तयारी. साप्ताहिक होतं. त्याच्यामुळे दर आठवड्याला चांगला मजकूर असणं ही एक मोठी गरज असायची. तर श्रीभाऊंची एक बोलण्याची मजेशीर पद्धत होती. ते मला म्हणायचे, पुढच्या अंकात तू काय देणार आहेस? अशी त्यांची पद्धत होती. तू काय देणार पुढच्या अंकामध्ये? तुझी मेन डिश काय? मग मी त्यांना सांगितलं, मग मी अंकाचं प्लॅनिंग करायचो, की ही सदरं आहेत, हे लेख आहेत, हे एक विशेष लेख आहेत. तर माझी नेहमीची सदरं असायची. समजा पुस्तक परीक्षण असेल, सिनेमाचं परीक्षण असेल, नाटकाचं परीक्षण असेल किंवा शशी भावेंचा तेव्हा एक उत्तर मीमांसा नावाचा कॉलम चालू होता. तर ही सगळी सदरं ठरलेली होती काही उत्तम लेखकांची. विजयाबाई तेव्हा लिहित होत्या, विजया राजाध्यक्ष. कितीतरी लेखक सांगता येतील.
पण मग ते मला म्हणायचे की तुझी मेन डिश काय आहे? ह्या सगळ्या चटण्या कोशिंबिरी झाल्या. तुझी मेन डिश सांग. अशी त्यांची बोलण्याची पद्धत होती. आणि जेणेकरून ते मला सारखं म्हणायचे की तुझा अंक आहे. तू काय देणार आहेस पुढच्या अंकामध्ये? तर ती जी आपण म्हणतो ना की संपादक हा 24 तास संपादक असतो. तर ती खरोखर तशी इन्व्हॉल्वमेंट त्यांच्या त्या बोलण्याने, माझ्याकडनं करून घेण्याने माझी केव्हा झाली मला कळलंच नाही. त्या काळामध्ये खूप चांगलं त्यांनी माझ्याकडे असाइनमेंट्स दिल्या. विक्रम साराभाई स्पेस सेंटर त्रिवेंद्रमचं तुंबा इथे एका दिवाळी अंकासाठी मी एक प्रदीर्घ लेख लिहिला होता. आकांक्षांपुढे गगन ठेंगाडे म्हणून. अनेक मुलाखती घेतल्या. सई परांजपे, प्रिया तेंडुलकर, शीला फडणीस अशी काही नावं सांगता येतील. तर स्वतः लिहिणं आणि संपादन करणं एवढेच नाही, तर लेखकांशी संपर्क ठेवण्याच्या ज्या पद्धती त्या काळामध्ये मी शिकले, त्या मला खूप महत्त्वाच्या वाटतात. श्रीभाऊंचा आग्रह असायचा, की प्रत्येक लेखकाला आमच्याकडे 2 फायली होत्या, स्वीकृत आणि अस्वीकृत. तर स्वीकृत साहित्य पण का स्वीकारलं ह्याच्यावरती आम्ही बोलायचो आणि जे स्वीकारलं नाही, ते पण का स्वीकारलं नाही ते आम्ही लेखकाला कळवायचो पत्र लिहून. तेव्हा पटापट फोन करण्याची पद्धत नव्हती. त्याच्यामुळे पत्र लिहून कळवायचं, की हे साहित्य आमच्याकडे आलेलं आहे, पण आम्ही ते का घेणार नाही? पुस्तक परीक्षणाचा कॉलम सुद्धा अतिशय गांभीर्याने घेतला जायचा. म्हणजे त्याच्याकडे पुस्तकाचं परीक्षण जे आपण छापणार आहोत ते महत्वाचं आहे, हा विषय अतिशय पूर्णपणे मनामध्ये सखोलपणे मुरलेला असायचा. तर स्वतः लिहिणं, सदर लिखाण करणं, त्याच वेळेला आलेलं साहित्य, अनाहूत आलेलं साहित्य, पोस्टाने आलेलं साहित्य. त्या काळात एवढं कुरिअर आणि ईमेलचा जमाना अर्थातच नव्हता. ते काही पुन्हा पुन्हा सांगायची गरज नाही. तर पोस्टाने येणारं जे साहित्य होतं, त्याच्याबद्दल आम्हाला कमालीचं कुतूहल असायचं, की हा नवीन पाकीट फोडताना वाटायचं, की ह्याच्यात काय असेल? म्हणजे लेख चांगला असला तर इतका आनंद व्हायचा. आणि त्याचा तो आनंद आम्ही त्या लेखाला महत्वाची जागा देऊन, त्याच्यासाठी काही विशेष चित्र करून आम्ही तो अधोरेखित करायचो. आणि लेखकाच्या आनंदामध्ये आम्ही आनंद इतका व्हायचा, की मला आठवतंय, की संपादन ही एक सृजनशील आणि लेखकाच्या बरोबरीने जाणारी प्रोसेस आहे. हे इतकं मनामध्ये छान ठसलं होतं, की लेखक आणि संपादक हे जणू काही वेगळे नाहीतच. लेखक आणि संपादक हे एक आहेत आणि ते मिळून वाचकाला काहीतरी उत्तम देणार आहेत. ते निर्दोष देणार आहेत. बिनचूक छपाईच देणार आहेत. त्याला आवश्यक ती सजावट करणार आहेत. तो लेख चांगला आहे हे अधोरेखित करणार आहेत. त्याची छोटीशी जाहिरात कदाचित पाठीमागच्या अंकात करून किंवा पुढच्या लेखांच्या जाहिराती त्या अंकात करून ते करत होतो. तर साप्ताहिक माणूस ही काही फार मोठी उलाढाल असलेलं साप्ताहिक नव्हतं. पण त्याच्याकडे बघण्याची जी भूमिका होती ना, ती अतिशय प्रामाणिक होती आणि म्हटलं तर फार अस्सल होती, की त्याच्यामध्ये पैसे कमवण्याचं काही धोरण आहे, असं कणभरही वाटत नसे. म्हणजे जाहिरातींकडे बघण्याची नंतरच्या काळातली भूमिका आणि साप्ताहिक माणूसमध्ये जाहिराती का नाहीत, ह्याची भूमिका ही अगदी सहज कळण्याजोगी होती, की जाहिरातींसाठी कोणताही प्रयत्न न करता एक उत्तम साहित्य देणं एवढी एकमेव भूमिका असायची. आणि त्याच्यामुळे ज्याला आपण म्हणतो, की त्या अ, संपादकाची इथे श्रीग माजगावकरांची एक विशिष्ट उत्तम काय म्हणूया आपण समाजामध्ये वाचकांमध्ये स्थान निर्माण झालं होतं, की एक अस्सल चांगला संपादक, की जो साप्ताहिकाची निर्मिती करतो आहे. त्या काळामध्ये काय काय होतं आजूबाजूला, सोबत होतं. सत्यकथा चालू होतं. नवनीत, अमृत हे होतं. स्त्री किर्लोस्कर मनोहर जोमदारपणे चालू होतं. ह्या प्रकारच्या मागोवा होतं, तात्पर्य होतं. तर मला असं वाटतं, की स्वतःचं स्थान आपल्या संपादनाने निर्माण करणं, ही जी महत्वाची भूमिका होती, ती मला फार कळली होती आणि ती आवडली पण होती. म्हणजे संपादन हा एक सृजनशील व्यक्तीने करण्याची महत्वाची गोष्ट आहे. हा जो संस्कार आहे, तो फार उत्तम पद्धतीने माझ्यावरती झाला. स्वतः श्रीग पण त्यांचे संपादकीय लिहित असत. त्यांची काही पुस्तकं त्या काळात होती. त्यांनी स्वतः लिहिलेल्या लिखाणाची. ते प्रदीर्घ लिहिणारे नव्हते. तर मला काय वाटतं, की संपादक महत्वाचा असतो,
हा जो संस्कार श्रीभाऊनी दिला ना, तो माझ्यासाठी मला वाटतं की माझ्या जडणघडणीतला महत्वाचा टप्पा होता, की पुढच्या काळामध्ये मी सुद्धा संपादक प्रकाशक झाले. नुसती प्रकाशक मी नव्हते, मी संपादक प्रकाशक होते, लिहिणारी प्रकाशक होते. आणि ती भूमिका इतकी चांगली होती, की आपण झपाट्याने कामाला सुरुवात कसं करू शकतो, तर त्याचा तो मला असं वाटतं, की त्याचं ते अ, कच्चा जो एक आराखडा असतो, की जो पाया असतो, तो होता. लेखकांना पत्र लिहिणं ही गोष्ट महत्वाची का? तर ते मला असं वाटतं, की लेखकाशी जो संवाद होतो, तर तो संवाद साधण्याचं जे कौशल्य पत्रामध्ये होतं, ते अतिशय चांगल्या पद्धतीने काम करायचं. मला आठवतंय, की लोकांची जेव्हा मी लिहिलेल्या पत्रांना जेव्हा उत्तरं यायची आणि ते जेव्हा मला म्हणायचे, की तुमची माझगावकरी शैलीतली पत्र पत्र मिळालं. तर ते पत्र जरी मी लिहिलेलं असलं, तरी ते मला त्याचं जे त्याचं जी प्रशंसा असायची, की माझगावकरी शैलीतलं पत्र मिळालं. तर मला वाटतं ती शैली काय होती? तर ती शैली इतकीच होती, की तुम्ही लेखकाशी समरस व्हा. एम्पॅथी जो शब्द आहे, सहभावना ठेवा. लेखकाला काय वाटत असेल, लेखकाच्या अपेक्षा काय असतील आणि तो लेखक आहे आणि तो महत्वाचा आहे, ही एक छान जाणीव त्या पत्रलिखाणामध्ये उमटायची, आपोआप उमटायची. मग ते साधं मानधनाचा छोटासा चेक देताना सुद्धा ती भावना उमटायची. मानधनाचा चेक छोटा असायचा, पण पत्र मोठं असायचं. तर मला वाटतं, की ही सगळी जडणघडणीतले महत्वाचे टप्पे आहेत. चुका क्षम्य कधीच नव्हत्या. दर एका छोट्या साप्ताहिकाच्या उलाढालीमध्ये सुद्धा तेव्हा त्याचं स्वतःचं आत्मपरीक्षण करण्याची पद्धत होती. अंक तयार झाल्यानंतर चर्चा व्हायची, की हे असं झालं, हे असं झालं, हे असं नको व्हायला होतं किंवा ह्याचं हेडिंग वेगळं पाहिजे होतं. तर ह्या ज्या गोष्टी आहेत, तर त्याच्यामुळे मला संपादन ही एक गंभीरपणे करण्याची गोष्ट आहे आणि लेखकांशी संवाद ही फार आनंददायक गोष्ट आहे. आणि पुस्तकाची म्हणण्यापेक्षा त्यावेळेला साप्ताहिकाची निर्मिती झाल्यानंतरचा जो आनंद होता, तो आनंद आमच्या संपूर्ण वागण्यात, बोलण्यात, जगण्यामध्ये दिसत असे. की नवीन लेख आला, नवीन कथा आली, की तो आनंद व्यक्त केल्याशिवाय राहूच शकायचो नाही. मला आठवतंय, की एकदा दिवाळी अंकाचं प्लॅनिंग चालू होतं आणि पोस्टानी आता जे प्रसिद्ध लेखक आहेत राजन खान, त्यांची कथा पोस्टानी आलेली होती आणि ती सकाळी श्रीभाऊ बरेच वेळेला माझ्या आधी येऊन बसायचे ऑफिसमध्ये. त्यांना तेही बघायचं असायचं, ही वेळेवर येते का? तर ती कथा माझ्या टेबलावर त्यांनी ठेवली होती आणि त्यांची पद्धत होती, की कुठल्याही साहित्यावरती ते माझं मत घ्यायचे. खरं ते संपादक होते. त्यांना गरज नव्हती दरवेळेला, की माझंही मत अनुकूल आहे का हे बघण्याची. पण मला वाटतं हा एक महत्त्वाचा संस्कार आहे. ही सहाय्यक संपादक आहे, तर हिचंही मत महत्त्वाचं आहे. आणि ती कथा माझ्या टेबलावर होती म्हणजे उघड आहे, मी ती लगेच वाचायला घेणं अपेक्षित होतं. त्याप्रमाणे मी ती वाचली. बांगी नावाची अतिशय सुंदर कथा होती. जो मशिदीमध्ये बांग देणारा, तो त्याला बांगी म्हणतात. तर ते राजन खान या लेखकांनी फार सुंदर पद्धतीने त्याचं संपूर्ण आयुष्य आणि दिनक्रम त्या कथेमध्ये लिहिलेला होता. ती कथा इतकी सुंदर होती, की उघड आहे, की त्यावेळच्या दिवाळी अंकाचं सुरुवात, ओपनिंग त्या कथेने केलेलं होतं. म्हणजे त्यांची ती पहिली कथा होती माणूसमध्ये आलेली आणि त्याचा आम्ही अशी मुख्य भूमिका देऊन त्यांचं आम्ही कौतुक केलेलं होतं. तर मला वाटतं, की हा जो त्याचा जो संस्कार आहे, की लेखक महत्वाचा आहे. लेखक संपादकाचं नातं हे अतिशय महत्वाचं नातं आहे. एकमेकाला पोषक असणारं नातं आहे आणि दोघांचे आनंद एकच आहे. दोघांचा एकच आनंद म्हणजे काय? तर वाचकापर्यंत चांगल्या पद्धतीने पोहोचणं आणि वाचकाच्या प्रतिसादामुळे दोघांनीही आनंदी होणं. ही जी भूमिका होती ती मला वाटतं, की मला पुढच्या आयुष्यात आयुष्यभर उपयोगी पडली. की लेखकाबद्दल मला वाटलंच नाही कधी, की हा लेखक आहे आणि मी प्रकाशक आहे. मी कितीतरी वर्ष स्वतःला प्रकाशक प्रकाशन व्यवसाय करणारी असं म्हणत नव्हते. मी म्हणायचे मी पुस्तकाची निर्मिती करते. तर त्याच्या आधीचे थोडेसे टप्पे सांगायला पाहिजेत, की आपण जे म्हणतो आहे, की मराठी वाचतो कोण? त्याची सुरुवात खरं त्या काळामध्ये सुरू झाली होती. की साप्ताहिक माणूस 25 वर्षांनी बंद करायचं जवळ-जवळ ठरत आलेलं होतं. म्हणजे मी तेव्हा जिथे सुरुवात केली तेव्हा देखील ते काही वर्षांनी 2-3 वर्षांनी बंद होणार आहे,
हे वातावरणामध्ये होतं, ते लेखकांना माहिती होतं. तसंच ते मलाही थोडं थोडं नंतर माहिती झालेलं होतं. सत्यकथा बंद होण्याच्या मार्गावर होतं. मी माणूसमध्ये होते तेव्हा सत्यकथा बंद होण्याचा जो निर्णय होता श्रीपू भागवत यांनी घेतला होता, तर त्याची त्यांनी एक छोटी सभा महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये घेतली होती, ज्याला मी गेले होते. आणि त्यांनी त्यांचं संपूर्ण अर्थकारण फळ्यावरती लिहून दाखवलं होतं, की सत्यकथा मी का बंद करतो आहे. त्यांना सत्यकथा बंद करण्याची वेळ आली असं त्यांचं म्हणणं होतं आणि जे खरंच होतं, की मौज प्रकाशनगृह जरी चालत असेल किंवा त्यांचा छापखाना चांगला चालत असला, तरी स्वतंत्रपणे सत्यकथा हे व्यवसाय करत नव्हतं, फायदा कमवत नव्हतं आणि ते नुकसानीमध्ये होतं. तर त्यामुळे त्यांना ते बंद करावं लागलं आणि त्याची भूमिका त्यांनी पुण्यामध्ये आणि मुंबईतही मांडली, पुण्यामध्ये मसापमध्ये मांडली. प्रश्न असा आहे, की हे बंद होण्याच्या पातळीवरती सुरूच होतं. म्हणजे सत्यकथासारखं मासिक, की ज्यांनी अनेक लेखकांना शैलीमुळे ते पुढे आले. अनेक लेखकांच्या त्या काळातल्या संपूर्ण त्यांचं जे योगदान आहे, त्याला कारण श्रीपूंचं संपादन हे सगळेजण एकमखानी सांगण्याचा तो काळ होता. तरीही सत्यकथा बंद पडलं. श्रीगमांनी पण त्यांची भूमिका सांगितली, की माणूस का बंद होत आहे. कारण पुन्हा तेच अर्थकारण जमत नाही, साप्ताहिक माणूस फायद्यामध्ये नाही आणि त्यांनी तो निर्णय सजगपणे घेतला होता. पुन्हा तेच, की पुढच्या पिढीला जर त्या गोष्टी चालवण्यामध्ये तितकासा रस नसेल किंवा ते व्यावसायिकदृष्ट्या जर ते यशस्वी वाटत नसेल, तर बंद करण्यावाचून दुसरा पर्याय नसतो आणि ज्या दर्जाचं त्यांनी ते चालवलं होतं, त्या दर्जाचं चालणं अवघड होतं. तर मला वाटतं त्याच टप्प्यावरती मी नवउन्मेष नावाचा दिवाळी अंक काढायला सुरुवात केली. नवउन्मेष दिवाळी अंक 4 वर्ष सलगपणे काढला मी. तो अंक काढण्यामध्ये खूप मोठा अनुभवाचा फार मोठा हातभार मला लागला, जो मी साप्ताहिक माणूसमध्ये मिळवलेला होता. म्हणजे हे सगळं माझ्या सवयीचं काम होतं तोपर्यंत. नवीन लिखाण मिळवणं, संपादक म्हणून काम करणं, लेखकांशी गाठीभेटी करणं, चांगलं निवडणं, स्वीकृत, अस्वीकृत हे सगळं मनातल्या मनात पटापट तयार होणं, ही सगळी प्रोसेस माझी ऑलरेडी शिकून झालेली होती आणि मला ते आवडायला लागलेलं होतं. त्याच्यामुळे दिवाळी अंक काढणं ही गोष्ट अतिशय आनंददायक होती. पण तितकीच ती अर्थकारणाच्या बाबतीमध्ये थोडीशी अवघड म्हणावी अशी होती, कारण जाहिराती मिळवणं हा एक महत्त्वाचा भाग दिवाळी अंक निर्मात्यांना करावाच लागायचा, करावाच लागतो अजूनही. कारण खपातून तो व्यवसाय होत नाही. जाहिराती मिळवण्याच्या शिवाय त्याला पर्याय राहत नाही. नाहीतर तुम्हाला पुन्हा ते हौस म्हणूनच करावं लागतं. मला सांगायला आनंद वाटतो, की 4ही वर्ष मी माझ्या एकटीने नाही, माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीने जाहिरातीही मिळवल्या आणि 4ही वर्ष अंकामध्ये चांगला फायदाही मिळवता आला. त्यातली महत्त्वाची गोष्ट, की संपादनाचा आनंद खूप मिळाला. वेगवेगळे विषय घेऊन आम्ही दिवाळी अंक केले होते आणि त्याला अतिशय छान प्रतिसाद मिळाला. त्यातल्या काही कथांना सर्वोत्कृष्ट दिवाळी अंकातल्या कथांच्या मध्ये स्थान मिळालं. ते अनुभव छान असतानाही तुम्हाला बंद करण्याची इच्छा अशासाठी झाली, की ते संपूर्ण दिवाळी अंकाचं जे अर्थकारण आहे ते जास्तीत जास्त 1 महिन्याचं आहे. दिवाळी पूर्वी किंवा दिवाळीमध्ये दिवाळी अंक येतात स्टॉलवरती आणि एक पुढच्या 15-20 दिवसात त्याचं काय जे भविष्य आहे ते ठरतं. महत्त्वाचे अंक, महत्त्वाचे म्हणजे ज्यांनी लोकप्रियता मिळवलेली आहे, ज्यांचं नाव झालेलं आहे, असे दिवाळी अंक पटपट खपत राहतात. मग काही ग्रंथालयांपर्यंतही पोहोचतात आणि उरलेले अंक खरोखरच रद्दी म्हणून विकावे लागतात. हे जे त्यातलं जे वास्तव होतं, ते जेव्हा मी अनुभवलं, तेव्हा मला असं वाटलं, की हा जो सगळा खटाटोप आहे, तो आपल्याला संपादनाचा आनंद देतो आहे. पण ही जी तयार केलेल्या गोष्टीची थोडेच दिवसामध्ये रद्दी होणं, फार क्लेशदायक मला नक्कीच वाटलं होतं. असं वाटलं असं नको काही करायला, काहीतरी टिकणारं आणि ज्याच्यामध्ये आपण संपादनाचे प्रयत्न करू, जास्त कष्ट घेऊ, ज्याच्यामध्ये आपण नवीन-नवीन कल्पना वापरू, ती गोष्ट टिकणारी असू देत. साहित्य म्हणून ते टिकणारं असू दे. लोकांच्या मध्ये त्याला काहीतरी मूल्य असू देत. ते लगेच रद्दी मधून टाकाऊ होणारं नको. कारण दिवाळी अंकामध्ये पण उत्तमोत्तम साहित्य येत होतं, येत नव्हतं असं नाहीये. तर त्या टप्प्यावरती मी दिवाळी अंक काढणं थांबवलं आणि मला वाटतं की माझी पहिली 4 पुस्तकं 1997 साली प्रकाशित झाली. 87 साली प्रकाशित झाली
आणि प्रकाशनाचं नाव उन्मेष असं घेतलं, कारण दिवाळी अंकाचं रजिस्ट्रेशन उन्मेष या नावाने केलेलं होतं. उन्मेष शब्द मला अर्थपूर्ण आणि आवडलेला होता, की नवीन उन्मेष शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे, की प्रतिभेशी जोडलेला आहे, की नवीन तुम्हाला कल्पना सुचवणं ह्याच्याशी जोडलेला आहे. त्यामुळे उन्मेष प्रकाशन या संस्थेची सुरुवात झाली आणि उन्मेषचा लोगो संजय पवार ह्या अतिशय सृजनशील आणि उत्तम चित्रकारांनी केलेला होता. उघडलेलं पुस्तक आणि त्याच्यावरची स्पाईन असं ते चित्र होतं. फार सुंदर त्यांनी केलेलं होतं. तर मला वाटतं की प्रकाशनाला सुरुवात झाली आणि ती इतकी छान झाली. पहिलंच पुस्तक होतं अस्तित्वाचे रहस्य. आता आनंदी सांगितलं, मंगला गोडबोले आणि डॉक्टर वैजंती खानविलकर त्या दोघींनी पुस्तक लिहिलं होतं, की स्त्रीत्व म्हणजे काय आणि शारीरिक, मानसिक, भावनिक सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये होत्या. शांताबाई शेळकेंच्या हस्ते त्याचं प्रकाशन समारंभ टिळक स्मारक मंदिरात झाला होता आणि सभागृह पूर्ण भरलेलं होतं. फार सुंदर प्रकाशन समारंभ झाला होता. श्रोत्यांनी भरगच्च भरलेली सभागृह हे त्यावेळची समृद्धी अनुभवलेली आम्ही प्रकाशक लोक आहोत, त्या पिढीचे आम्ही आहोत, की समारंभांची उपस्थिती ही इतकी लक्षणीय असायची. आणि त्याच्या पहिली 4 पुस्तकं अस्तित्वाचे रहस्य, गाजलेले राजीनामे, गारांचा पाऊस, शोभा भागवत यांचं बालमानसशास्त्रावरचं पुस्तक, गाजलेल्या प्रस्तावना. तर मला एक सुखद धक्का मिळाला, की ही जेव्हा पुस्तकं विक्रेत्यांच्याकडे गेली, मला वाटतं मी प्रकाशक झाल्यानंतर मला वितरण व्यवसाय समजला. तोपर्यंत मला माहिती नव्हतं, की वितरक म्हणजे कोण असतं, वितरण व्यवस्था म्हणजे काय असते. पण सुदैवाने पहिल्या 4 पुस्तकांमध्ये बरचसं ज्ञानामध्ये भर पडली. विक्रेत्यांची ओळख झाली आणि पुस्तकं जेव्हा बाजारामध्ये गेली, तेव्हा लोकांनी एकमुखाने त्याचं स्वागत केलं, की अरे असे हे विषय वेगळे आहेत, त्याची मुखपृष्ठ वेगळी आहेत. गाजलेले राजीनामेचं मुखपृष्ठ संजय पवारनी केलं होतं. गारांचा पाऊसचं मुखपृष्ठ सुभाष अवचटनी केलं होतं. तर मला वाटतंय, की हे जे आहे, की एकमुखाने दाद मिळणं, ही जी गोष्ट आहे ना, ती मला वाटतं माझ्या वाटचालीची फार महत्वाची एक काय म्हणूया नोंद घेण्याजोगी गोष्ट आहे, की संपादनाच्या आपण निवडलेल्या विषयांना, आपण केलेल्या संपादनाला मान्यता मिळते आहे. हा जो पहिलाच सुखद आनंद होता. त्याच्यामुळे मला वाटतं, की माझी वाटचाल इतक्या सहजपणे आणि जोमदारपणे चालू राहिली, की त्या काळामध्ये ना मला एक विशेषण होतं, की उन्मेषच्या तरुण आणि उत्साही प्रकाशक किंवा तरुण आणि धडाडीच्या प्रकाशक हे बिरुद माझ्या पाठीमागे लागायचं आणि बहुधा ते होतं तसं त्यावेळेला. तर त्याच्यामुळे असे कितीतरी मी भाषणांमध्ये मला तेव्हाच्या काळातलं सांगतेय मी, कारण माझं वाटचाल सांगतेय मी. तर मला असं वाटतं, की मी दरवेळेला असं म्हटलंय, की त्याच्यानंतरचा पुढचा महत्त्वाचा टप्पा आला, की 100 ते 104 अशा 5 पुस्तकांचं प्रकाशन. ते 1993 साली झालं. म्हणजे 87 साली सुरू झालेली प्रकाशन संस्था आणि 93 मध्ये 100 ते 104 अशा 5 पुस्तकांचा दणदणीत मोठा प्रकाशन समारंभ टिळक स्मारक मंदिरामध्ये झाला. 5 लेखक, 5 लोकांच्या हस्ते त्याचं वितरण आणि सेलिब्रेशनची वेळ होती, समारंभाची वेळ होती. त्याच्यामुळे मी खास निमंत्रितांसाठी कार्यक्रम केला होता आणि मग नंतर जेवण वगैरे असा त्या काळामध्ये गाजलेला कार्यक्रम तो केला. आणि मला काय म्हणायचंय, की त्यावेळच्या भाषणात मी सांगितलं होतं, की माझे लेखकच इतके उत्साही आहेत, की ते मला थांबूच देत नाहीत. ते मला पुढची पुस्तकं करायला इतके उद्युक्त करतात, की मला आठवतं, की तो जो प्रवास आहे, तो अजूनही तसाच आहे, की अजूनही कायम हातामध्ये 5-6 पुस्तकं असतातच करायला आणि ती चांगली असतात. तर अशी प्रकाशनाला सुरुवात झाली. खूप उत्तम सुरुवात झाली. तो काळ कुठला होता? तर कॉन्टिनेंटलचे अनंतराव कुलकर्णी, श्रीविद्याचे मधुकाका, मौजेचे श्रीपू भागवत, राजू देशमुख कंपनीचे देशमुख, अ, नंतर आपले पॉप्युलरचे भटकर, अजब पुस्तकालय होतं तेव्हा मेहतांचं प्रकाशन इतकं जोरात सुरू झालं नव्हतं. अजब हे एकच होतं दोन्ही मेहतांचं मिळून. हवी मोटेंचं प्रकाशन होतं. तर मला वाटतं, की प्रकाशन संस्था तेव्हा मोजक्या होत्या. पण हे जे सगळे प्रकाशक होते ना, त्यांच्याशी काही ना काही पद्धतीने माझे संपर्क होते. कारण त्यांनीही माझी नोंद घेतली होती, की हे एक नवीन काहीतरी प्रकाशक आहे आणि ही वेगळेच विषय करते आहे. तर ते वेगळे विषय करण्याची प्रेरणा कुठून मिळाली? तर ती संपादनातनं मिळाली.
म्हणजे मला आठवते की जेव्हा मी माणूस साप्ताहिकामध्ये सुरुवात केली तेव्हा मला असं वाटायचं की अरे ह्याच्यामध्ये खूपच ते काय म्हणूया सामाजिक राजकीय जरी ते उजव्या विचारसरणीचं साप्ताहिक होतं तरी ते व्यापक कक्षा असलेलं होतं ज्याला आपण लिबरल म्हणू असं होतं. आणि श्रीभाऊंनी माझ्यावरती पूर्ण विश्वास टाकलेला होता की तुला काय नवीन विषय सुरू करायचे. तर तेव्हा मला वाटतं मी शिक्षणशास्त्र सुरू केलं होतं, बालमानसशास्त्र सुरू केलं होतं, पालकत्व सुरू केलं होतं. मला आठवते मी माणूसमध्ये असताना दिवाळी अंकामध्ये एक मोठा लेख सहजीवनावरती सुरू केला होता. कारण माझंही सहजीवन सुरू झालेलं होतं 1982 मध्ये. तर मला वाटतं की हे जे जगण्याला स्पर्श करणारे विषय आहेत ते निवडण्याची प्रेरणा माझ्यामध्ये होती. कारण मी पत्रकारितेतनं पुढे आलेली होते आणि मला लोकसंपर्क आणि समाजामध्ये काय चाललेलं आहे आणि आत्ता काय चाललंय हे घडवून ठरवून समजून घेण्यामध्ये खूप मोठाच्या मोठा रस होता. तर मला वाटतं ही संपादनाची जी गोडी मला लागली की नवीन विषय काय म्हणून मला एक नोंदवावं असं वाटतं की मी प्रथित यश लेखकांच्या कडे गेलीये आणि मला तुमचं पुस्तक द्या असं मी म्हटल्याचं मला अजूनही आठवत नाही. म्हणजे आधी लिखाण वाचल्याशिवाय एखाद्या लेखकाचं पुस्तक आपण करायचं ठरवणं हा जो त्या ट्रेंड आलाय की काय खपतं आणि जर खपत असेल एखाद्या समजा अच्युत गोडबोलेंचं खपत असेल तर मला तुमचे एक पुस्तक द्या. समजा आणि कोणाचं काही एखाद्याला अकॅडमी अवॉर्ड मिळालं तर त्या माणसाला मला तुमचे एक पुस्तक द्या. ही जी भाषा आहे ती मी नाही कधी वापरली. कदाचित मला अजूनही असं वाटतं की मी या जमान्यामध्ये प्रकाशक झाले की जेव्हा जाहिराती करून पुस्तकं विकणं ही पद्धत नव्हती, त्याची गरज नव्हती. कारण जे चांगले प्रकाशक होते की ज्यांचं नाव ऑलरेडी झालेलं होतं, त्यांच्या पुस्तकांच्या गुणवत्तेमुळे त्यांचं नाव झालेलं होतं. म्हणजे मला आठवत नाही की कोणाच्या जाहिराती बघून पुस्तकं घेण्याचा तो काळ होता आणि त्या काळाचा माझ्यावरती मोठाच्या मोठा परिणाम झालेला आहे. अजूनही मला म्हणजे मी खरं कदाचित हा गुण आहे का दुर्गुण आहे ते तुम्ही पण सांगू शकाल मला. पण मी खरोखर कमीत कमी जाहिराती करणारी प्रकाशक कायम राहिले. आणि मला असं वाटलं की जे चांगलं आहे ते लोकांना कळतं. नवीन विषय लोकांना कळतात, नवीन लेखक लोकांना कळतात आणि त्यांच्यासाठी ते उपयुक्त आहे की नाही हेही लोकांना कळतं. पण मी तुम्हाला आनंदाने सांगू शकते की उन्मेषच्या किती शेकडो पुस्तकांच्या आवृत्त्या झाल्या. दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, 10व्या आवृत्त्या झाल्या आणि त्या जाहिराती न करता झाल्या. तर मला ह्याचा खूप म्हणजे हा आनंद मला तुम्हाला सांगावासा वाटतो, की हा एक प्रकारचा जो आत्मविश्वास आहे, म्हणजे ह्याला अभिमान म्हणायला नको, पण हा एक सुखद ह्याचा आत्मविश्वासाचा मला भाग वाटतो, की तुम्ही जे तयार करता आहात, मग उन्मेषनी पुढच्या काळामध्ये बरेच नवीन विषय पहिल्यांदा सुरू केले. त्याच्यामध्ये पालकत्व होतं, बालमानसशास्त्र होतं, उपयोजित मानसशास्त्र होतं, पर्यटन होतं, खास स्त्रियांसाठी पुस्तकं होती, स्त्रियांच्या कलाकौशल्यांवरती पुस्तकं होती आणि ते विषय तोपर्यंत कधी आले नव्हते. आयडियलचे कांताशेठ नेरुरकर, बॉम्बे बुक डेपोचे कुंठा शेठ हे जी मोठे वितरक होते, की ज्या काळामध्ये पुस्तक तयार झाल्या-झाल्या 100-100 प्रती घेत होते, की आता हे लोकांना स्वप्नवत वाटेल. पण आता काळ आला नवीन पुस्तक आलं, की 5 पाठवा, 3 पाठवा. असा जो जमाना आलेला आहे, त्याच्यामध्ये मी हे अनुभवलेलं आहे, की 100-100 प्रती आम्ही स्टँडिंग ऑर्डर म्हणून देत होतो. आणि ते म्हणायचे, "काय नवीन काय?" हा जो त्यांचा इंटरेस्ट असायचा. मग कुंठा शेठ जे बॉम्बे बुक डेपोमध्ये बॉम्बे बुक डेपोचे संचालक म्हणूया आपण संस्थापक. त्यांचं 90व्या वर्षी सुद्धा जे पत्र यायचं ना, तेव्हा ते म्हणायचे, की "वेदाताई नवीन तुम्ही काय करताय? आणि तुमची ही पुस्तकं मी पाहिली." आणि शेवटपर्यंत त्यांचा मला प्रश्न असायचा, की "तुम्ही वितरणाचं काय करता?" तर मला गंमत वाटते, की कुंठा शेठना मी एकदा म्हटलं, की "अहो तुम्ही एवढी वर्ष ह्याच्यामध्ये आहेत. तुम्हाला वितरण व्यवसाय आतून बाहेरून सगळा माहितीये. तर आता वितरणाचं मी काय करते, तर मी काही करत नाही. मी वितरकांच्याकडे पुस्तकं देते आणि पहिली पुस्तकं संपल्यानंतर वितरक नवीन ऑर्डर देण्याची वाट बघते. लोकांना सूची पाठवते, नवीन आलेली पुस्तकं कळवते अ, आणि संपादकांना वर्तमानपत्राच्या, साप्ताहिकांच्या अभिप्रायासाठी पुस्तकं पाठवते. जमल्यास त्याचा फॉलोअप करते आणि ह्यापेक्षा मी वितरणासाठी फारसं काही केलं नाही.
आम्ही या प्रकाशकांच्या लोकांपैकी मी स्वतःला समजते, की आम्ही कधीही कमिशनची, टक्क्यांची मारामारी केली नाही, जी आम्ही नंतर पाहिली, की पुस्तकं विकण्यासाठी कमिशन भरमसाठ वाढवून द्यायचं. असं कधी केलं नाही. कायम 40% सवलतीने आम्ही पुस्तकं विकली आणि 40% सवलत सुद्धा जास्त होण्याचा तो काळ मला वाटत असेल, पण शेवटी काळाच्या ओघाबरोबर तुम्हाला बदलावं लागतं. पण असे अनेक प्रकाशक मी गेल्या काही वर्षांपासून बघते आहे, की पहिल्याच सुरुवातच त्यांची 60%, 65%, 70% होते. माझं काय म्हणणं आहे, कुणीही कसाही व्यवसाय करू शकतो. पण संपादक प्रकाशक असण्याचा जो संस्कार माझ्यावरती झाला, त्याच्यामुळे मी ह्या पुस्तकांच्या निर्मितीकडे पैसे मिळवण्याच्या भूमिकेतनं सुरुवातच केली नव्हती. ह्या प्रकारची व्यक्ती मी आहे. माझा उद्देश हा पुस्तक निर्मितीतला आनंद मिळवण्याचा होता आणि रास्त मार्गाने पुढे जाण्याचा होता. पण त्याच्यातनं पैसेही मिळतात, हा माझ्यासाठी मात्र मोठा धक्का होता, की जो मी नंतर अनेक वेळेला व्यक्त केला, की जेव्हा लोकं मला नवीन प्रकाशक किंवा तेच तरुण आणि धडाडीची प्रकाशक म्हणून जे बोलवायचे, तर तेव्हा मला असं वाटतं, की खूप प्रकाशक जे जुने जाणते प्रकाशक होते, तर ते असं सांगायचे, की हा प्रकाशन व्यवसाय असा आहे, हा बेभरवशी आहे. ह्याच्यामध्ये फार काही म्हणजे असं म्हणजे थोडक्यात काय, की जरा तक्रार व्यवसायाबद्दल सांगण्याची पद्धत होती. तक्रारी होत्याच. पण मला वाटतं, की मला वाटतं, की मी कदाचित त्या थोड्या लोकांपैकी होते, की मी म्हटलं, "नाही, या व्यवसायातनं पैसेही मिळतात." आणि हे मी सांगायला सुरुवात जेव्हा केली, तेव्हा मला माहिती नव्हतं, की याला बंडखोरी म्हणतात. पण मी तो एक मोकळेपणा हा जो माझा भाग होता, त्यानुसार मी सांगितलं, की ह्या व्यवसायातनं पैसेही मिळतात आणि तो मी अनुभव घेतलेला आहे. कारण ह्या व्यवसायातनं पैसे मिळतात, मिळू शकतात किंवा मिळतातच, जर तुमची निर्मिती चांगली असेल, तुमचे विषय वेगळे असतील, तुमचे लेखक चांगले असतील, तुम्ही जर संपूर्ण निर्मितीची प्रोसेस आहे, ती उत्साहाने, आनंदाने केली असेल आणि त्याचा जो एंड रिझल्ट आहे तो जर चांगला असेल, तर वाचक ती पुस्तकं उचलून घेतात आणि त्याचा सुरुवात आहे उत्तम लेखकापासून, उत्तम विषयापासून आणि त्याचा शेवट आहे विक्रेत्यांपर्यंत पोहोचण्यापर्यंत. तर ह्या संपूर्ण प्रवासामध्ये आजपर्यंत उन्मेषची जी काही 600-650 पुस्तकं झालेली आहेत, तर त्या प्रत्येक पुस्तकाच्या मध्ये मला वाटतं, की अ, एक खरी-खुरी इच्छा होती ते पुस्तक प्रकाशित करण्याची. इच्छा नाही म्हणून कुठलंही प्रकाशित पुस्तक केलं नाही. मराठी भाषा शुद्ध ठेवण्याचा आग्रह ठेवला. जिथे ती बदलत राहिली भाषा, तिथे ती का बदलली ते पाहून घेतलं. पण आता काही गोष्टी सांगायला पाहिजेत, की प्रकाशन व्यवसायातली स्थित्यंतरं पण मी अनुभवली, की जो काळ होता, की जेव्हा मौज प्रकाशन गृह ह्याच्या मौज प्रकाशन गृहच्या पुस्तकांनी एक मोठा मानदंड निर्माण केलेला होता. तर मला वाटतं, की मी अशी प्रकाशक आहे, की आम्ही पुस्तकांचा गुणात्मक दर्जा बघण्याची आम्हाला सवय लागली, संधी मिळाली आणि त्याच्यामुळे संख्यात्मक पातळीवरती आम्ही फार काळ तेव्हा विचार केल्याचं मला आठवत नाही. पण प्रत्येक नामवंत संस्थेला त्यांच्या काय पद्धत होती, हे आपण सहजपणे बघू शकतो, की मौजेच्या श्रीपू भागवतांनी वेगवेगळ्या शैली निर्माण केल्या, वेगवेगळे लेखक निर्माण केले, काटेकोर संपादनं केली, की ज्यामुळे एक पुस्तक निर्माण करायला त्यांना काही वर्ष घालवली, की ते कधी-कधी तो चेष्टेचा विषय व्हायचा. त्याच्यानंतर मॅजेस्टिकचे जे केशवराव कोठावळे होते, तर त्यांनी एक चैतन्य आणलं प्रकाशन संस्थांमध्ये. कॉन्टिनेंटलच्या अनंतराव कुलकर्णींचा वेगळा बाज होता. त्यांनी देखील ज्याला आपण म्हणतो दर्जेदार पुस्तकं म्हणजे त्या शिवाजी सावंतांचं मृत्युंजय अशा म्हणजे ते तर एक कायमसाठी एक आख्यायिका बनलेली आहे. अशा प्रकारे प्रकाशकांचं जे कामकाज चालू होतं त्याच्यामध्ये मोठा बदल केला. तो मला वाटतं, की मेहता प्रकाशन संस्था ही जेव्हा अनिल मेहता जेव्हा या उद्योगामध्ये आले, तेव्हा थोडासा बाज बदलला. आतापर्यंत जे निर्मितीतल्या आनंदामध्ये, संपादनाच्या आनंदामध्ये रमलेली प्रकाशन संस्था होती, ती आता व्यावसायिकतेकडे गेली. व्यावसायिकता म्हणजे काय? प्रकाशकांनी निर्मितीतनं उत्तम पैसे कमावले पाहिजेत आणि लेखकालाही लेखकाच्या मानधनाची एक पद्धत ठरवली पाहिजे. म्हणजे प्रसिद्धी हेच माध्यम ही अवस्था जरी त्या काळातल्या लेखकांची, प्रकाशकांची नव्हती, तरी पैशासाठी लिहिणारे लेखकही नव्हते आणि पैसे महत्वाचे आहेत हे सांगणारे, फार महत्वाचे आहेत हे सांगणारे प्रकाशकही नव्हते.
म्हणजे रॉयल्टीची पद्धत ही लेखकांना मानधन देण्याची पद्धत ही रॉयल्टी कडून हळूहळू पर पेज कडे आली. पर पेज कडनं हळूहळू ती शब्दांपर्यंत आली. एका शब्दाचे इतके पैसे वगैरे. ती पद्धत अनेक काळ लोकांना आवडली. कारण त्याच्यामध्ये हमखास पैसे मिळत होते. ते एकदाच पैसे देण्याची पद्धत सुद्धा लेखकांना आवडली. कारण तिथे लेखक प्रकाशकाच्या संबंधामध्ये काही गोंधळ किंवा काही तक्रार करायला जागा राहिली नव्हती, जी काही काळ, काही वर्ष लोकांनी अनुभवली होती, की लेखक आणि प्रकाशकाचं नातं हे चांगल्या ट्रान्सपरंट नातं होतं. अशा समजुतीमध्ये लोक राहू शकत नव्हते. ते मला वाटतं की मेहता स्कूलनी त्याची सुरुवात केली, की ही आमची पद्धत आहे. ही पद्धत त्यांनी सुरुवात केली. म्हणजे लेखकांचा अनुनय न करता लेखकाला रोखठोकपणे आम्ही तुमचं हे साहित्य एवढ्या मानधनासाठी विकत घेतो आहोत. हा जो रोखठोकपणा होता तो मेहतांनी आणला आणि मला वाटतं की तो अनेक लेखकांना तो अतिशय आवडला. कारण त्यांच्या गाठी असतील काही अनुभव, की आपल्याला हे बरं वाटतं की प्रकाशकाला कोण सारखं विचारत बसणार, किती किती प्रती संपल्या वगैरे वगैरे. आणि त्याच्यामधला जो एक थोडासा धूसर भाग होता तो गेला. आणि त्याच्यामुळे पर पेज मानधन देण्याची जी पद्धत होती, पानाला इतके, त्याप्रमाणे त्यांनी कदाचित करारपत्रामध्ये सुद्धा त्यांच्या असेल तसं, की आम्ही पानाला इतके पैसे देतो. तर हा जो बदल झाला, तो बदल काही वर्ष टिकला. म्हणजे मानधनाबद्दल मी आता फक्त बोलते आणि त्याच्यानंतर पुढे जो विषय आला, की मानधन महत्वाचं आहे, पण त्याच वेळेला तुम्हाला जो साहित्यिक म्हणून दर्जा समाजाकडनं मिळणं अपेक्षित आहे, जो मानसन्मान मिळणं अपेक्षित आहे, तो देखील महत्वाचा आहे. ह्याची सुरुवात काही नामवंत प्रकाशन संस्थांनी केली, जी आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे. त्यात अग्रगण्य आहे राजहंस प्रकाशन, की ज्यांनी लेखकांना हमखास आम्ही तुम्हाला समाज मान्यता देऊ शकतो, आम्ही तुम्हाला गाजवून देऊ शकतो, तेवढ्या प्रकारचं मार्केटिंग आम्ही करू शकतो, तेवढ्या प्रकारचं एकेका पुस्तकाला प्रॉडक्ट समजून आम्ही त्याच्यासाठी तेवढा खर्च राखून ठेवू शकतो, हे दाखवून दिलं. आणि मला वाटतं तो ट्रेंड लोकांना अतिशय आवडला. कारण लोकांना हे मान्यता मिळाली सगळ्यांनाच आवडते आणि ती त्यांनाही त्यांच्या लेखकांना त्या पद्धत आवडली असणार. त्याच्यामुळे मला वाटतं की आता हा ट्रेंड येऊ घातलेला आहे, की ज्या काळामध्ये मार्केटिंग हा शब्द नव्हता, जाहिरातबाजी हा शब्द नव्हता, त्या काळामध्ये एकेका पानभराच्या जाहिराती मोठ्या मोठ्या संस्थांनी केलेल्या आहेत पुस्तकांच्या, की जे आश्चर्यकारक गोष्ट होती, की एक पानभर जाहिरात एखाद्या प्रकाशकाला करणं परवडतं, म्हणजे ती उलाढाल किती असेल, असा उलटा विचार लोक करायला लागले. तर ह्या सगळ्या प्रवासामधला एक म्हटलं तर चुकीचा भाग असा झाला, की लेखनाचं टोकाचं व्यावसायिकीकरण झालं. खपतं काय? विकलं काय जातं? मी असं काय साहित्य निर्माण करू, की ज्याची मला जाहिरात करता येईल? असा उलटा ट्रेंड सुरू झाला, की जाहिरात करण्याजोगं साहित्य मिळवणं, जाहिरात करण्याजोगा लेखक मिळवणं, हा मग आटापिटा सुरू झाला. त्याच्यातनं ज्याला आपण म्हणतो, की मानधनाची स्पर्धा सुरू झाली, की मी एवढं मानधन देईन, माझ्याकडे तुमची पुस्तकं मला हवीत किंवा पुढच्या आवृत्त्या माझ्याकडे हव्यात. त्याच्यामध्ये कमिटमेंट हा विषय बघता बघता पाठीमागे पडला. लेखक आणि प्रकाशकांचं बॉन्डिंग होतं. ते बॉन्डिंग ठेवून व्यवसाय करणं ही मला वाटतं, की चांगली पद्धत आहे आणि त्या पद्धतीने जर आपण काम केलं, तर मला वाटतं, की उत्तम साहित्याची निर्मिती होऊ शकते आणि उत्तमचे निकष म्हणजे फक्त खपणारं असं करण्याचा जो चुकीचा पायंडा पडला, तर तो पडायला नको आहे. त्याच्यामुळे नवीन अभिव्यक्ती येत नाहीत, नवीन शैली येत नाहीत. नवीन लेखकांना पुरेसा न्याय दिला जात नाही. कारण तुम्ही फक्त गाजणारं काय, खपणारं काय, जाहिरात कशाची आपण करू शकतो, ह्याच निकषावरती आपण राहतो आणि पैसे या गोष्टीला साहित्यापेक्षा जास्त महत्व येऊ शकतं आणि ते आलेलं आपण काही वेळेला अनुभवतो. अनेक निकृष्ट दर्जाचं साहित्य येत राहतं आणि ते जाहिरातबाजीने ते लोकांच्या गळी उतरवलं जातं. एकदा म्हणजे जसं आपण म्हणतो, की एखाद्या संस्थेचं ब्रँडिंग व्हायला पाहिजे. हा जो नवीन शब्द उदयाला आलेला आहे, तो प्रकाशन संस्थाही त्याला अपवाद नाही, की तुमचं ब्रँडिंग काय करता? आणि तुम्हाला त्याच्यातनं शेवटी हा ज्याला आपण म्हणतो, की निर्मितीक्षम आणि निर्मितीचा आनंद देणारा, अभिव्यक्तीला महत्त्व देणारा, अभिव्यक्तीमुळे उत्तम संपादनातून चांगली निर्मिती करणारा जो पुस्तक निर्मितीचा जो घटक होता, तो हळू-हळू खपणारं काय, विकणारं काय,
गाजणारं काय ह्या दिशेने गेला आणि तिथे मला वाटतं की ज्याला आपण आता जो आपला मूळ विषय आहे की मराठी वाचतो कोण, तर मला वाटतं की मराठी वाचणं ही गोष्ट आपण का करतो हे मला अतिशय या निमित्ताने नोंदवावंसं वाटतं की तुम्ही का वाचता. ज्या काळामध्ये उत्तम कथा उत्तम कादंबऱ्या येत होत्या तेव्हा मला वाटतं की मध्यम वर्ग सुखाने जगत होता. त्याच्यामध्ये समाधान होतं. आपला वेळ वाचनामध्ये वाया जातोय असं कधीही वाटला नाही. वाचनाला पूरक वातावरण होतं. ग्रंथालयांमध्ये जाऊन आपण आपल्या पिढीने पुस्तकं वाचलेली आहेत. तर मला वाटतं की जो मध्यम वर्गाचा जो समाधानाचा विषय होता की लेखकाच्या भावनेशी जोडलं जाणं, तो हळूहळू काळाच्या ओघात बंद पडलेला आहे. त्याला जागतिकीकरण हा एक मोठा धक्का असू शकतो की जेव्हा इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आली, पैशांचं प्रचंड समाजामध्ये आवक सुरू झाली आणि त्यावेळेला कुठेतरी आर्थिक निकषावरती मध्यम वर्गाला असमाधान खूप जाणवायला लागलं की हे वाचून काय मिळणार आहे ही सुंदर कथा, पण मी कशासाठी वाचू, माझा वेळ वाया जातोय, त्यापेक्षा मी काही वेगळं केलं तर, त्याच्यासाठी मी अर्थार्जनासाठी वेळ घालवला तर, या पद्धतीने जेव्हा हा बदल व्हायला लागला तेव्हा मला असं वाटतं की वाचक हे साहित्यापासून लांब जायला लागले. चांगल्या ज्याला आपण म्हणतो क्रिएटिव्ह सृजनशील साहित्याकडून माणसं इन्फॉर्मेटिव्ह माहितीपर साहित्याकडे वळले आणि ती माहिती ही त्यांच्या जगण्यासाठी उपयुक्त गोष्टींसाठीच त्यांना हवी होती. त्यांच्या भावनांचा बडीवार थांबला आणि पुस्तकांमधल्या भावना ह्या कमी महत्वाच्या, निरुपयोगी वाटायला लागल्या आणि पैसे मिळवण्यासाठी जे योग्य आहे ते वाटायला लागलं. मध्यम वर्गाच्या मधली जी आई-वडिलांची पिढी होती, ती माझं असं मत आहे, की अनेक न्यूनगंडांनी मध्यम वर्ग पछाडलेला होता. कुठल्यातरी उच्चभ्रू समाजाचं त्याच्यासमोर एक प्रतिमा होती चांगली, की असा मध्यम वर्ग होता, की जो जीवनावश्यक गोष्टी मिळवत होता. आपलं आयुष्य कौटुंबिक समाधानामध्ये घालवत होता. तो त्याच्यातनं असमाधानाकडे वळला. व्यक्तिगत प्रगतीला प्रचंड महत्व आलं आणि कौटुंबिक समाधानापेक्षा, भावनेपेक्षा ज्याला आपण वास्तववादी जगणं म्हणतो, त्याला सुरुवात झाली. म्हणजे एकेकाळी श्यामची आई पुस्तक वाचलं का? नेमाड्यांचा कोसला वाचलं का? इरावतीबाईंचं दुर्गा भागवतांची पुस्तकं वाचली का? हे आपण म्हणणं थांबवलं. आता जमाना असा आलाय की तुम्ही रिच डॅड पुअर डॅड वाचलं का? म्हणजे अनुवादित पुस्तकांचं जे प्रचंड प्रस्थ निर्माण झालं, त्याला हे कारण आहे की सेल्फ हेल्प पुस्तकांची खूप गरज जाणवायला लागली. मित्र कसे जमवाल, इंग्रजी चांगलं कसं बोलाल, समाधीटपणा वगैरे वगैरे, किंवा ते बिनमहत्वाचं होतं असं मी नक्कीच म्हणणार नाही. पण त्याच्यामुळे ज्याला आपण मराठी वाचक म्हणतो, तो मराठी वाचक खऱ्या अर्थाने मराठी वाचक राहिला नव्हता, तर तो माहिती घेणारा वाचक झालेला होता. म्हणजे मी हे इंटरनेटच्या आधीच सांगते आहे की स्वतःच्या व्यक्तिमत्वात भर घालणाऱ्या पुस्तकांनी एक मोठाच्या मोठा पुस्तकांचा संख्या आली की ज्यामध्ये क्रिएटिव्ह सृजनशील साहित्याची निर्मिती जवळजवळ कमी झाली, त्याचं महत्व कमी झालं. म्हणजे कथा, कादंबऱ्या, काव्य हे फक्त मासिकांमध्ये, साप्ताहिक आवृत्त्यांमध्ये क्वचित छापण्याची गोष्ट झाली. त्याला सुद्धा शब्दमर्यादा आल्या की एवढ्या शब्दात लिहा, एवढ्या पानात लिहा तरच ते छापलं जाईल. हा नवीन प्रकार आला की ज्याच्यामुळे अभिव्यक्तीला खूप मर्यादा आल्या आणि साहित्याची गुणवत्ता कमी झाली असं आपण नक्की म्हणू शकतो. ह्याचं कारण जो मोठाच्या मोठा वाचक वर्ग होता, मध्यम वर्ग, तो साहित्यापासून, ज्याला आपण म्हणतो साहित्य, त्याच्यापासून लांब गेला. तो माहितीकडे वळला आणि त्या माहितीमधून त्याच्या जगण्याला जे काही आणि ह्या सगळ्या प्रकारामध्ये मराठी भाषेला जो दुय्यम दर्जा आला तो इंग्रजी माध्यमामुळे आला हे आपण सगळेच मानतो. म्हणजे ही 40 वर्षापासून किंवा त्याच्याही आधीपासून सुरू झालेला प्रवास आहे. अक्षर संक्रमणच्या दिवाळी अंकाचा आपण मगाशी उल्लेख झाला. त्या दिवाळी अंकामध्येही हा एक विषय होता की मराठी का इंग्रजी माध्यमांचा जुनाच प्रश्न, असं त्या लेखाचं नाव होतं, की हा माध्यमाचा प्रश्न जुनाच आहे. मराठी आई वडिलांनी आपल्या मुलांना इंग्रजी माध्यमामध्ये का घातलं, तर मला त्याच्याबद्दल त्यांना जबाबदार धरायला नको किंवा त्यांच्याबद्दल तक्रार करायला नको. कारण कदाचित त्यांनी तो न्यूनगंड अनुभवला आणि त्याचं त्यांना धनी मुलांच्या बाबतीत व्हायचं नव्हतं.
की आपल्या मुलांनाही न्यूनगंडाने ते पछाडले जातील आणि ते आपल्याकडे बोट दाखवतील, कारण आई वडीलच लहान वयामध्ये मुलांचं माध्यम ठरवतात. अनेक पालकांनी, मला हा बदल जाणवतो, की मराठी माध्यमामध्ये आपल्या मूल जाऊ प्रवेश घेतलेला नाहीये. ह्याचं कारण त्यांना माहिती आहे, की आपल्यावरती हा ठपका नको, की माझी प्रगती तुम्ही मला मराठी माध्यमात घातलत म्हणून माझी प्रगती झाली नाही. तर केवळ या भीतीने माझं असं निरीक्षण आहे, की आई-वडील तो एक महत्त्वाचा टप्पा म्हणून पार पाडतात. कदाचित त्यांना ते खटकतं बरं का, म्हणजे खटकत नाही असं नाही. म्हणजे फार कमी मराठी माध्यमातली मुलं अजून कॉन्व्हेंट स्कूलमध्ये जातात, की जिथे मराठी संस्कृतीचाच संबंध नाही राहत, की तशा शाळांमध्ये मुलं जात नाहीत. पण इंग्रजी माध्यमामध्ये मुलं जायला सुरुवात झाली. ही खूप जुना हा हा एक प्रवास आहे, की म्हणजे ह्याला जर आपण प्रगती म्हणत असू, तर ती फार पहिल्यापासून सुरू झाली आणि अधोगती म्हणत असलो, तर ही सुद्धा फार पहिल्यापासून सुरू झालेली आहे. आणि फार थोडे लोकं असे आहेत, की जे आत्मविश्वासाने आपल्या मुलांना मराठी माध्यमात घालतात आणि मराठी माध्यमात त्यांना प्रवेश घेतल्यामुळे त्यांचं काही नुकसान होणार नाही याची खात्री असणारं किंवा तो प्रयोग म्हणून सुद्धा करण्याची इच्छा किंवा जबाबदारी घेणारे आई-वडील खूप कमी दिसत आहेत. आणि बघता-बघता मराठी ही एक दुय्यम अ, भाषा झालेली आहे. मला असं वाटतं, की आमच्या आपल्या एज ग्रुपच्या मुलांना, त्यांच्या मुलांना जर विचारलं, की तुम्ही कुठली मराठी पुस्तकं वाचता? तर त्याचं प्रमाण खूप कमी येईल आणि दुर्दैवाने त्यांना जर विचारलं, तुम्ही इंग्रजी किती वाचता? तर त्याचंही प्रमाण कमी झालेलं आहे. कारण मराठी आणि इंग्रजी पुस्तकं ही फक्त स्टेटससाठी वाचली जातात, की जी गाजतंय ते तुम्हाला माहिती पाहिजे बाबा. तर थोडक्यात त्याचं कंटेंट समजून घ्या, थोडक्यात समरी समजून घ्या. 4 लोकांमध्ये गप्पा मारताना असं नको व्हायला, की मला हे पुस्तक माहितीच नाहीये. असं व्हायला नको. पण वाचनामध्ये बुडून गेलेले वाचक आता तरुण पिढीमध्ये सापडत नाहीयेत. अजूनही मराठी वाचणारी जनरेशन आहे, ती थोडीशी, ज्याला आपण म्हणतो, की भावनेला महत्त्व देणारी, स्वप्रगती, आर्थिक प्रगतीला थोडं कमी महत्त्व देणारी, अशीच ही पिढी आहे, की जे वाचनाचा आनंद खऱ्या अर्थाने घेऊ शकतात. तर हा जो बदल झाला, तो बदल करण्यामध्ये माझं असं म्हणणं आहे, की मी प्रकाशक म्हणून आज बोलते, तर मला असं वाटतं, की ही जबाबदारी प्रकाशकांनी घेतली का? अनुवादित साहित्य विकलं जातं, बरोबर आहे. पण ते म्हणून अनुवादित साहित्यच फक्त प्रकाशित करण्याची इच्छा होणारे जर 100तले 60 प्रकाशक असतील, तर ज्याला आपण आता शब्द नवीन आलाय, की देसी, तर ह्या लोकांनी मग कशी त्यांना ऊर्जा कुठून मिळणार आहे? मी असे लेखक पाहिलेले आहेत, ते विद्याधर पुंडलिकांसारखा लेखक. केवढा म्हणजे काय, विद्याधर पुंडलिकांच्या ओळींनी आपण 10 पुस्तकं सांगू शकतो. उत्तम कथा असलेल्या. तर दिवाळी अंकामध्ये पुंडलिकांची कथा घेतलेली होती. त्या काळात देखील पुंडलिकानं आपली कथा दिवाळी अंकात निवडली गेली ह्याचा आनंद टोकाचा होता. तर मला आठवतंय, की त्या कथेमध्ये 2-3 शब्द त्यांना बदलायचे होते आणि पुंडलिकांची गंमत म्हणजे ते त्या प्रोसेस मध्ये इतके असायचे, की जळीस्थळी त्यांना त्यांची कथा दिसायची प्रसिद्ध होईपर्यंत आणि ती मी नेमकी कशी करू, श्रीपुंचा शब्द ती टोकदार कशी करू. तर मला वाटतं, की त्यांनी 2-3 वेळेला चकरा मारल्या ऑफिसमध्ये, "मेधा, मला हे वाक्य बदलायचंय, मला हे 2 शब्द बदलायचेत." मला आठवतंय, की श्रीगमा तेव्हा मला म्हणाले, की "आता हा जर परत आला ना, त्याला काही बदल करायला देऊ नको." म्हणजे अशी गंमत सांगते मी तुम्हाला, की ती कथा सुंदर होण्यासाठी त्यांच्या डोक्यात तेच असायचं. आणि मी आता अशा लेखकांच्या बरोबर काही वेळेला अनुभवते, की हे तुम्हाला दिलेलं आहे पुस्तक, आता त्याचं काय करायचं ते तुम्ही बघा, माझ्याकडे प्रूफ पाठवू नका. पण ह्याचे परिणाम व्हायचे ते झालेले आहेत ना. इतक्या सदोष निर्मिती आता बरेच वेळेला दिसते, की ज्याच्यामध्ये प्रूफ रिडिंगमध्ये लक्ष नसल्यामुळे अनेक शुद्धलेखनाच्या चुका सापडतात. पण ती पुस्तकं त्याच पद्धतीने प्रकाशित झालेली असतात. त्याला शुद्धीपत्र जोडण्याचे कष्टही अनेक वेळा घेतले जात नाहीत. म्हणजे मी हे सरसकटपणे सांगत नाही. गुळगुळीत असतात आता मराठी पुस्तकं, सुंदर निर्मिती असते, मुखपृष्ठ छान असतात, पेपर छान असतो, छपाई छान असते. पण तुम्ही जर त्याच्या कंटेंटबद्दल, त्यातल्या गाभ्याबद्दल जर बोलायला गेलात, तर असं दिसतं, की ह्यातली निम्मी पुस्तकं आपण वाचू शकणार नाही किंवा ही कशासाठी निर्माण झाली, असं वाटतं. म्हणजे पुस्तक निर्मितीचा काहीतरी एक हेतू आहे. ती लेखकाच्या अभिव्यक्तीतून निर्माण झालेली त्याची निर्मितीचा तो प्रवास आहे आणि अभिव्यक्ती महत्वाची आहे. फक्त माहिती महत्वाची नाही किंवा फक्त लिहिण्याचं टेक्निक येतं आहे, तंत्र अवगत आहे,
म्हणून नाही, तर तुम्हाला खरंच काहीतरी सांगायचं आहे म्हणून तुम्ही लिहिता. हा जो महत्वाचा टप्पा होता, तो मला वाटतं आता थोडासा किंवा बऱ्याच प्रमाणात कमी झालेला आहे. मी उदाहरण म्हणून गौरी देशपांडेंचं उदाहरण घेईन, की गौरी देशपांडे इंग्रजी आणि मराठी दोन्ही भाषा त्यांच्या उत्तम होत्या. त्या विद्यापीठामध्ये इंग्रजी भाषा शिकवायच्या. पण त्यांचं जे उपलब्ध जे सुंदर लिखाण आहे, ज्याला आता त्याच्याबद्दल कदाचित ज्याला मी सुंदर म्हणते त्याच्याबद्दल दुमत असण्याची शक्यता आहे. पण जे त्यांचं उत्तम लिखाण आहे, जे श्रीपू भागवत यांनी हौसे-हौसेने छापलं, अतिशय सुंदर पद्धतीने छापलं, त्याला लोकप्रियता मिळाली. ते संपूर्ण लिखाण गौरी देशपांडेंनी मराठीत का केलं? कारण त्यांना मराठी माणसांशी काहीतरी संवाद करायचा होता. त्यांनी जे जगण्याचं त्यांचं जे सार होतं, जगण्यातले अनुभव होते, त्या ज्या पिढ्यांच्या पुढे होत्या, शी वॉज अहेड ऑफ जनरेशन्स, तर तो जो त्यांनी अनुभव घेतला, व्यामिश्र अनुभव त्यांनी घेतला, की ज्याचे सखोल परिणाम मराठी मुलींवरती, बायकांवरती झालेले आहेत, की एका बाजूला विद्याबाळांनी स्त्रीमुक्ती रुजवली, त्याच्याच प्रमाणात गौरी देशपांडेंच्या कथांनी रुजवली स्त्रीमुक्ती. हा जो अतिशय मोठा शैलीतून स्वतःच्या शैलीतून सुद्धा तोच एक मेसेज देणं, तोच एक विचार पोहोचवणं हे त्यांनी मराठीतूनच केलं. तर नेमाडेंना कोसला का लिहावीशी वाटली? ही शैली का झाली? तर मला वाटतं की अभिव्यक्त होण्याची जी गरज आहे, जे उत्तम साहित्याचा जो काय म्हणूया आपण तो झरा असतो, की त्याच्यामध्ये मला काहीतरी सांगायचंय, माझ्याकडे काहीतरी सांगण्याजोगं आहे. आणि ते मला जी.ए. कुलकर्णींच्या कथांचं आपण हे घेऊ शकतो, की जी.ए. कुलकर्णींचे माणसांची समज आणि त्याच्यामधला जो त्यांचा मांडण्याची पद्धत होती, तर तुम्हाला तुमच्या आतमध्ये त्याचा सखोल ठसा उमटतो, इतका उमटतो, की तुम्ही त्याला सोडून जाऊ शकत नाही. म्हणजे ज्याला आपण म्हणतो, की उत्तम साहित्य आता कसं आहे, की काही लोकांना आम्हाला जी.ए. कुलकर्णींच्या कथा कळत नाहीत. आम्हाला ग्रेसच्या कविता कळत नाहीत. तर हे योग्य आहे. सगळं ज्याला आपण अभिजात म्हणतो, त्याच्यावरती दुमत असतंच. म्हणजे अभिजात चित्रकला, अभिजात शिल्पकला ह्या गोष्टी, अभिजात सिनेमे आपल्याला कधी-कधी नाही कळत. कारण आपल्याला ती भाषा कळलेली नसते. पण त्याच्यासाठी ॲप्रिसिएशन कोर्सेस केले जातात. त्याच्यासाठी अभ्यास केले जातात. त्याची आस्वादक समीक्षा होते. तेव्हा आपल्याला त्याचं सौंदर्यशास्त्र उलगडतं. आता पथेर पांचाली सारखा सिनेमा घ्या, प्यासासारखा सिनेमा घ्या. किती तरुण मुलांना तो कदाचित नाही ऐकणार. त्यांना वाटेल की काय कंटाळवाणं आहे, हे जातच नाहीये पुढे. ही जी आजची भाषा आहे की ती पुढेच जात नाही. पण ते पुढे का जात नाही? त्याला काय सांगायचंय? हे जेव्हा एखादा आस्वादक सांगतो, तेव्हा तुम्हाला त्याच्याकडे बघण्याची नजर मिळते आणि कदाचित तुम्ही त्या अभिजात गोष्टीकडे त्या नजरेने, त्या प्रामाणिकपणे बघू शकता. तर मला वाटतं की साहित्याचं सुद्धा असं आहे. सगळ्या कथा, सगळ्या कविता, सगळ्या कादंबऱ्या नाहीत तुम्हाला कळणार. अनेक लोकं म्हणतात की आम्हाला कविता कशासाठी कविता लिहितात? आम्हाला नाही कळत कविता. बरोबर आहे ना? पण त्याला काय म्हणायचंय हे कळून घेण्यासाठी तेव्हा समीक्षा उपलब्ध होती. संगीताची काय, पुस्तकांची अशी समीक्षा केली जायची, की एखाद्या समीक्षकाचं मत त्या संपूर्ण लेखकाच्या मनोवृत्तीवरती फरक टाकणारा ती समीक्षा असायची. इतकं समीक्षेकडे, आपल्या मुद्द्यांकडे गांभीर्याने बघितलं जायचं. तर हा जो अभिव्यक्तीचा जो निखळ आनंद आहे, तो मला वाटतं उत्तम दर्जाचं साहित्य निर्माण करतो. त्याच्यामधली प्रयोगशीलता महत्वाची आहे, की मला हे या पद्धतीने सांगावंसं वाटतंय. तर ते तुम्हाला त्याच पद्धतीने का सांगावंसं वाटतं आहे, हे ते वाचल्याशिवाय तुम्हाला कळणार नाही आणि ते प्रकाशकांनी छापल्याशिवाय कळणार नाही. आणि त्यामुळे मला वाटतं, की नवोदित लेखकाला जेव्हा आपण 1 नंबरचं स्थान द्यायला सुरुवात करू आणि ते जेव्हा लेखकालाच फक्त नाही, ते जेव्हा समाजाला कळेल, की ही एक जागृत प्रकाशन संस्था आहे, ही पैशाच्या पाठीमागे लागलेली प्रकाशन संस्था नाहीये. तर मराठी टिकवणं, चांगली अभिव्यक्ती टिकवणं, चांगले लेखक निर्माण करणं आणि समाजाबरोबर राहणं, हे या प्रकाशन संस्थेचं ध्येय आहे, असं जेव्हा कळेल, तेव्हा मला वाटतं लेखक पुन्हा एकदा सचेतन होतील आणि पुन्हा एकदा ते आपल्या अभिव्यक्तीला साजेसं काहीतरी लिहायला लागतील, तसा विचार करायला लागतील. त्यांच्याकडची जी अनुभव संपदा आहे, ते सांगायला निदान धजतील. पण तुम्ही जर म्हणालात, की आता काय खपतं एवढंच जर फक्त बघितलं, तर तशा खपणाऱ्या गोष्टी समजा 50-60च आहेत. आता एक महत्वाचा मुद्दा आहे,
की ज्या काळामध्ये फक्त नामवंत 15 ते 20 प्रकाशन संस्था काम करत होत्या, तेव्हा सगळ्यांच्या कामाकडे लक्ष देणं अगदी सोपं होतं. कारण पुस्तकं या संख्येने येत नव्हती. आता प्रकाशकांची संख्या झाली असेल साधारण 700 किंवा 800 आणि त्यांच्या पुस्तकांची निर्मिती पण तितकीच. मग वाचकांनी कशाच्या आधारे पुस्तकांची निवड करायची? म्हणजे पुस्तकांच्या निवडीकडे त्यांनी लक्ष देण्यासाठी समीक्षा पण त्याच प्रामाणिकपणे केली जायला पाहिजे. समीक्षा चांगली करण्यासाठी संपादक जो समीक्षा छापणारा आहे, तो अतिशय जागरूक पाहिजे, की त्या समीक्षेला कुठल्याही इतर आलोभनं नाही येत ना, प्रलोभनं नाही येत ना, हे बघणारा तो संपादक पाहिजे, की ज्यामुळे उत्तम समीक्षा करता येईल. तर ही उत्तम समीक्षा व्हायला लागली पाहिजे. चांगले समीक्षक निर्माण व्हायला पाहिजेत आणि खऱ्या अर्थाने ज्याला आपण म्हणतो की माउथ पब्लिसिटी, एकमेकाला सांगून जेव्हा पुस्तकं पुन्हा एकदा त्या जाहिरात तंत्राला बळी न पडता, मला आवडलं, माहिती आवडली म्हणून फक्त नाही, तर मला त्याच्यातनं माझ्या जगण्याच्या प्रेरणा काहीतरी मिळाल्या, माझ्या जगण्याला एक शांततेचं, समाधानाचं किंवा व्यावसायिकतेच्या, व्यवसायाच्या पलीकडचा एक स्तर मिळाला, हा आनंद जेव्हा लोकांना पुन्हा एकदा व्हायला लागेल, तेव्हा या गोष्टी होतील. पण त्याच्यासाठी तुम्हाला न्यूनगंडातनं बाहेर पडलं पाहिजे. तुम्ही किती पैसे कमावले ह्याच मुद्द्यावरती जर आपण सतत राहणार असलो, तर मला वाटतं की आनंदाने राहण्याचा अधिकार किती 2% 3% लोकांनाच मिळेल फक्त. तर मला वाटतं की आई-वडिलांचा पण हा एक महत्त्वाचा रोल आहे, की तुमच्या मुलाला पंचतारांकित जीवनशैली तुम्हाला द्यायची आहे का? आणि पंचतारांकित जीवनशैली म्हणजे काय? आणि पंचतारांकित जीवनशैली मिळाल्यानंतर सुद्धा जर तुम्हाला मानसिक प्रश्न येऊन तुम्हाला जर कुठल्याही वेग प्रकारच्या वैफल्यांना तुम्हाला जर सामोरं जावं लागलं, तर त्याचा सुवर्ण मध्य गाठण्यासाठी काय करायला पाहिजे? म्हणजे मला वाटतं की मातृभाषा मराठी असणाऱ्या आई-वडिलांच्या ना मला अतिशय मनापासून प्रश्न विचारावासा वाटतो, की तुम्हाला मातृभाषेमध्ये काय कमतरता जाणवतीये? की तुम्हाला मराठी ही फक्त उपयोजित भाषा आहे असं का वाटायला लागलेलं आहे? 2 भाषा शिकणं हा जर पर्याय असतो, तर इंग्रजीचं उपयोजन आपण आपल्या मागच्या पिढीपासून करतो आहोत, की सरकारी कचेऱ्यांमध्ये इंग्रजी भाषा वापरली जाणं खूप कॉमन होतं. मग तेव्हापासून इंग्रजी भाषेचं उपयोजन होतच. मग त्याच पातळीवरती जर आपण राहिलो असतो, तर मराठी भाषा, मराठी संस्कृतीला साजेशी समृद्ध राहिली असती. माहितीपर पुस्तकांनी साहित्याची कपाटं भरून गेली नसती आणि सृजनशील साहित्य कुठेतरी कोपऱ्यामध्ये गेलं नसतं. लोकं अजूनही म्हणजे कविता म्हटल्यानंतर अजूनही आपल्याला बाबा बोरकर, पाडगावकर, इंदिराबाई ह्यांच्याच पद्माताई ह्यांच्या पुढे आपण गेलो, पण कमी प्रमाणात गेलो. आता परिस्थिती अशी आहे, की प्रकाशक संमेलनांमध्ये किंवा अखिल भारतीय संमेलनांमध्ये कवी संमेलनं जेव्हा होतात, तेव्हा नवोदित कवींना अक्षरशः रांगा लावून त्या रांगा 400-500 लोकांच्या रांगा असतात आणि 2 कविता म्हणण्यासाठी ते कवी धडपडत असतात. कारण त्यांना कुणाला तरी कविता ऐकवायची असते. तर हे जे कवितांचा कविता काय, कथा काय, ह्यांना जो एक दुय्यम, तिय्यम दर्जा जो आलेला आहे, तो का आला? 2-3 कवी फक्त गाजतात कारण ते त्यांची गाणी होतात आणि ते लोकांमध्ये जाऊ शकतात. ते स्वतःचं ब्रँडिंग करू शकतात, स्वतःचं प्रोजेक्शन करू शकतात. तर मग हे असं का झालं? तर ही कारणं आपल्या मध्यमवर्गीय मराठी लोकांच्या न्यूनगंडात्मक मानसिकतेमध्ये आहे असं मला वाटतं, की त्यांना असंच वाटतं, की नको बाबा आपलं मूल मागे पडायला नको. तर ती मला वाटतं, की मुख्य गोष्ट आहे, की ज्याच्या आधारे हे सगळं चक्र फिरतं आहे. एक महत्वाचा मुद्दा जो आनंदनी सांगितला होता, की स्त्री प्रकाशक म्हणून काम करताना मला काय वाटलं, तर ते मी थोडक्यात सांगते, की मला वाटतं, की मला सुदैवाने असं घर मिळालं, की जिथे मला कुठलंही अ, अशी बंधनं नव्हती. जाचक बंधनं तर सोडूया, बंधनच अशी नव्हती, की तू हे केलं पाहिजेस, ते केलं पाहिजेस. किंबहुना माझ्या संपूर्ण कामाबद्दल, माझ्या कामाच्या एकूण पद्धतीबद्दल मला आठवतंय दिवाळी अंक काढताना शेवटचं मशीन थ्रू बघायला कधी-कधी रात्री 2-2:30 वाजता प्रेसवर जावं गेलेलो आहोत आम्ही. कारण काय की दुसऱ्या दिवशी ते छापलेलं असायचं. कारण दिवाळी अंक खूप गडबडीत तयार व्हायचा. पण असं कधी वाटलं नाही की आपण जाहिराती मिळवताना माणूस साप्ताहिकाचं माझी नोकरी करून मी जाहिराती मिळवायला बाहेर पडायचे. तेव्हा स्कूटर होती. स्कूटरवरनं अगदी हडपसरपर्यंत इकडे-तिकडे जाहिराती मागण्यासाठी हिंडत होते. रात्री उशीरपर्यंत काम करायला लागायचं. पण असं कधी झालं नाही की त्याच्याबद्दल घरी चर्चा झाली.
त्याच्यामुळे इतक्या मुक्त म्हणण्यापेक्षा खऱ्या अर्थाने एका स्वातंत्र्य देणाऱ्या आणि घेणाऱ्या घरामध्ये मी आहे. पण मग त्याच्यामुळे काय झालं, की मी स्वतःहून माझ्यावरती काही बंधनं घालून घेतली, जी मला योग्य वाटली. कारण काय होतं, की समाज तुम्ही बदललेले असाल, तुमचं घर बदललेलं असेल, पण समाज काही तितका बदलत नसतो. आणि जेव्हा तुम्ही तरुण असता, तेव्हा तर अजूनच प्रश्न म्हणण्यापेक्षा ते वातावरण वेगळं असतं. तर मला वाटतं, की मी ही बंधनं स्वतःहून घालून घेतली, की ज्याला आपण म्हणतो, की 24 तास प्रकाशक असणं मी मनाने केलं, पण प्रत्यक्ष नाही केलं. उशीरपर्यंत कोणाच्या लेखकांच्या मीटिंग्ज घेतल्यात असं मी केलं नाही. आणि ते मला बरं वाटतं. फक्त लेखकच नाही. वितरक आहेत किंवा सरकारी टेंडर्स आहेत, त्या प्रकारामध्ये मी कधीही केले नाही. सरकारी ज्या हे असायच्या, ऑर्डर्स असायच्या, त्या ज्या रीतसर पद्धतीने ज्या मिळाल्या, त्या मिळाल्या. त्याच्यामध्ये तुम्हाला माहिती असेल, कदाचित नसेल, ऑपरेशन ब्लॅकबोर्ड योजना खूप गाजली. 5-6 वर्ष ती योजना होती. त्याच्यामध्ये ज्याला आपण म्हणतो, की प्रकाशक एकदम श्रीमंत होऊन गेले. तर मला वाटतं, की त्या मागण्यांच्या पाठीमागे खूप प्रकाशक असायचे. त्याच्यासाठी ज्या काही खटपटी-लटपटी करायच्या, त्या लोकं करायचे. अजूनही टेंडर हा प्रकार आहे. त्याच्यामध्ये अनेक प्रकाशकांना खूप मोठ्या म्हणजे अगदी कोटींमध्ये पण ऑर्डर्स मिळतात. पण मी कधी टेंडर प्रकार केला नाही. कारण मला असं वाटलं, की ते वातावरण आपल्याला नाही आवडणार. तेच कारण थोडंसं हे पण आहे, की जे साहित्यातलं जे राजकारण असतं, मग ते प्रकाशन संस्थांचं असेल किंवा मसापच्या निवडणुका असतील किंवा काही असेल, त्या निवडणुकीच्या राजकारणामध्ये मी गेले नाही ह्याचं कारण सुद्धा मला वाटतं, की स्त्री म्हणून असलेल्या ज्या मी स्वतःहून घातलेल्या मर्यादा होत्या, त्या मला आवडल्या. कारण मला वाटतं, की कुटुंब आणि घर ह्या आपण नेहमीच प्रायोरिटी राहिली. असं कधी झालं नाही, की कुटुंब महत्वाचं नाही, घर महत्वाचं नाही, घरातलं जे काही संस्कार आहेत ते महत्वाचे नाही, असं कधी झालं नाही. म्हणजे वेळ भरपूर दिला, काढला, पण त्याच्यामध्ये एक कायम बॅलन्स ठेवण्याची इच्छा झाली, की आपण स्त्री आहोत आणि आपली काही स्त्री म्हणून जी माझ्या ज्या आवडी होत्या, ज्याला आपण म्हणूया, की जे तुमचं इन्स्टिंक्टिव्ह असतं, ते तुम्हाला करावंसं वाटतं. म्हणून मी ते स्वतःहून बंधनं आखून घेतली आणि मला छान वाटलं. त्याच्यामुळे काय झालं, की व्यवसाय जेवढा वाढवायचा तेवढा मी वाढवला का? थोडा कमीच वाढवला. थोडा म्हणण्यापेक्षा खूप कमी वाढवला. जेव्हा मला वाटतं, की यशाच्या पातळीवरती एखाद्या माणसाला जोखलं जातं, तर मला वाटतं, की यश ज्याला म्हणतात, ते काही काळ असा होता, की यशाच्या सगळ्या कल्पनांमध्ये तुम्ही बसत असता. म्हणजे यश म्हणजे काय? आपण प्रसिद्धी, मान्यता आणि पैसे मिळवणं ह्याच्यावरनं जर जोखत असलो, तर ते ज्या काळामध्ये मी पुस्तकांचा ट्रेंड सुरू केला, नवीन ज्याला थोडंसं ट्रेंड सेटिंग म्हणतात, त्या पद्धतीचं केलं. उन्मेषनी पॉकेट बुक्स केली. त्या पॉकेट बुक्सची एक मोठी मालिका केली होती. काही 15-20 विषयांवरती ₹8 किमतीची छोटी-छोटी पॉकेट बुक्स केली होती, की ज्याच्या एका वेळेला 200-300 अशा ऑर्डर्स यायच्या. तर फार मजा वाटायची, की हे जे ट्रेंड सेटिंग केलं, तेव्हा ते यशाचे सगळे मानदंड मिळालेले होते. पण आज जर जेव्हा मी बघते, तेव्हा मला असं वाटतं, की हे माझं मनोगत आहे, की थोडेसे आणखी नुसते ज्याला आपण प्रसिद्ध लेखक आणि चांगले लेखक म्हणतो, त्यांच्या पाठीमागे आता आता म्हणजे त्यांच्यासाठी प्रयत्न करावेत का? पण मी सांगू का, की त्या यशाच्या मापदंडांमध्ये मला अजूनही नाही बसावसं वाटत. हे मात्र मी तुम्हाला मनापासून सांगते, की ते मापदंड मला नको वाटतात, की लेखकाला विषय त्याचा आणि आपला तो जे लिहितो आहे, त्या निर्मितीच्या प्रवासामध्ये लेखक संपादकांनी असलं पाहिजे. असलं पाहिजे हा आग्रह नाही. पण आता कसं झालंय, की लेखकांनी ज्याला आपण म्हणतो, की एक नाव असलेला, ज्याचं साहित्य खपतं, असा ज्याचा अनुभव आहे, अशा लेखकाला त्याचं साहित्य कुठलाही फेरफार न करता, त्याच्यामध्ये संपादनाची गरज असताना न करणं आणि ती पुस्तकं बाजारात येणं. ह्याच्यामुळे काय झालंय, कधी-कधी अनेक पुस्तकं ज्याचा कंटेंट 100 पानाचा असेल, ती 300 पानाची पुस्तकं असतात. आणि ते तिथे मात्र खटकतं. असं वाटतं, की आपल्यातला संपादक जो जागा असतो, तो म्हणतो, की एवढ्याची गरज नाहीये. आता मध्यंतरी बंगाली काही पुस्तकांचा उन्मेषनी 5-6 पुस्तकांचे किंवा 7-8 पुस्तकांचे अनुवाद प्रकाशित केले. त्यातली एक वसुधारा नावाची कादंबरी आहे. सुमती जोशी म्हणून आहेत, तर त्यांनी त्याचा अनुवाद केलाय. तर
साधारण 550 किंवा 550 पानी ते पुस्तक आहे आणि छोट्या टाईपातलं, म्हणजे खूप मोठी कादंबरी आहे. महाकादंबरी ज्याला आपण म्हणू तशी ती आहे. पण मला खरंच ती कादंबरी इतकी महत्वाची वाटली. आता जो वाचेल त्याच्यासाठी ती महत्वाची आहे. अर्थात मी वसुंधराची खूप मोठी जाहिरात करू शकले का? नाही करू शकले. म्हणजे भैरप्पांच्या साहित्याशी मी त्याची तुलना करू शकते. इतकी ती कादंबरी सुंदर आहे. पण हे माझं धोरण नाही, की एकच पुस्तक तयार करायचं आणि त्याच्यासाठी काही लाखांचं किंवा भरपूर बजेट आखून ठेवायचं. कदाचित या माझ्या व्यावसायिक म्हणून मर्यादा असतील, की हे कसं आहे, की सृजनशीलता एखाद्या छोट्याशा फुलामध्ये पण दिसते आणि एखाद्या सुंदर फुललेल्या गुलाबामध्ये पण दिसते. हा जो माझा भावनिक पिंड आहे, तो मला वाटतं की मला हे करू देत नाही. मला असं ना छोटं पुस्तक आणि मोठं पुस्तक असं सारखं असं बोलायला नाही आवडत. छोटासा कविता संग्रह पण महत्वाचा आहे. आता अश्विनी धोंगडेंचं मध्यंतरी समग्र स्त्री सुक्त केलं. फार सुंदर कविता आहेत. म्हणजे ज्याला आपण म्हणतो की प्रत्येक बाईनी किंवा प्रत्येक पुरुषाने पण वाचण्याच्या कविता आहेत. त्या कविता किती आहेत? जसे समग्र स्त्री सुक्त म्हणजे अश्विनी धोंगडेंच्या 5-6 कविता संग्रहातल्या निवडक कविता आहेत. एक छोटेखानी पुस्तक आहे. पण ते मला खूप महत्वाचं वाटतं. असं वाटतं की नाही हे छान पुस्तक आहे आणि आपल्याच निर्मितीकडे आपण त्या प्रेमाने आणि आनंदाने जेव्हा बघतो, तेव्हा तो मला वाटतं की प्रकाशकाचा आनंद मिळतो. तर ही जी वाटचाल आहे, ती वाटचाल चांगली आहे. त्याच्यामध्ये मराठी वाचण्याचा जो अ, म मराठी वाचक जे कमी झालेले आहेत, त्याला आपणच जबाबदार आहोत. पण तरी सुद्धा मला वाटतं की मी आशावाद कधीच कमी करण्याची गरज नाही. जसं आपल्याला एकेकाळी वाटलं होतं, की राजकारणाचा चेहरा कधीच बदलणार नाही. हे राजकारण असंच चालणार. हे असंच राजकारण सडलेलं राहणार, असाच भ्रष्टाचार राहणार, काहीही बदलणार नाही. इथे कधीच चांगली माणसं असणार नाहीत. बघता-बघता गेल्या काही वर्षामध्ये आपण राजकारणाचा चांगला चेहरा बदललेला बघतो आहे, की ज्यामुळे आता आपल्याला राजकारणातलं समजून घ्यावंसं वाटतं. त्यातल्या चढ-उतारांशी आपली काहीतरी देवाण-घेवाण होते. आपलं स्वतःचं मत आपण नोंदवतो. तर मला वाटतं, की मराठी भाषेबद्दल सुद्धा मला असं वाटतंय, की जी आता दुय्यम दर्जाची झालेली आहे आणि फार कमी लोकांच्या तो काय म्हणूया अभ्यासाचा किंवा चिंतेचा किंवा आनंदाचा पण विषय राहिलेला आहे. पण अशी एक वेळ येईल, की जेव्हा समृद्धीच्या सगळ्या पायऱ्यांनी आपली तरुण मुलं संपृक्त होतील आणि त्यांना कळेल, की ह्याच्यापेक्षा सुद्धा आणखी काहीतरी असतं, की ज्याचा आपल्याला सखोल आनंद मिळतो आणि त्या गोष्टीसाठी ते त्यांच्या अंतर्मनाला, त्यांच्या अंतःशक्तीला पुन्हा एकदा साथ घालतील आणि मग त्यांची जी खरी भाषा आहे ना, मग ती मातृभाषा असेल कदाचित, कारण मातृभाषेचे संस्कार असे वाया जात नाहीत. तर ते मातृभाषेचे संस्कार जे त्यांच्यावरती झालेले आहेत, त्याच्यामुळे कदाचित त्यांना अस्सल गोष्टींची पुन्हा एकदा गरज वाटेल आणि ते अभिव्यक्त व्हायला लागतील. भले ती भाषा त्यावेळची असेल, त्या समाजाची असेल, पण त्या अभिव्यक्तीमुळेच त्यांना आपली मुळं शोधण्याची गरज वाटेल, की अरे पूर्वी काय लिहून ठेवलेलं आहे. सुनीताबाई म्हणाल्या, की भाईची पुस्तकं अजून किती काळ चालतील? जास्तीत जास्त 20 वर्ष, 25 वर्ष ते आपण पाहतो आहे, की पु. ल. देशपांडे माहिती नाहीत, भीमसेन जोशी माहिती नाहीत, अशी मुलं दिसतायत आता आपल्याला. म्हणजे त्यांची चूक नाहीये ना ही. ही जबाबदारी आपली आहे. आपण त्यांना ते कळू दिलं नाही. अभिजात म्हणजे काय त्याची ओळख करून दिली नाही. तर ती ओळख करून देण्यासाठी आपण आपले न्यूनगंड झटकला का? आपण म्हटलं का मुलांना, की आम्ही आनंदात आहोत. आम्ही आनंदात आहोत असं म्हणण्यापेक्षा खरोखर आनंदात आपण राहिलो का? आपण मिळवलेल्या आर्थिक स्थितीमध्ये. आता फॅमिली टाईम कुठला असतो हो लोकांचा? फॅमिली टाईम असतो तुम्ही हॉटेलमध्ये जा किंवा तुम्ही मूव्हीला जा. आता सिनेमा नाही मूव्हीज म्हणतो आपण. मूव्हीला जा. मग तिथे त्या विशिष्ट वातावरणामध्ये तुम्ही झोकून द्या स्वतःला. सिनेमा चांगला असण्याची गरज नाही. ते सगळं व्हायला आलं पाहिजे, की सिनेमामध्ये जे होतं ते व्हायला पाहिजे. मग हा जो प्रकार हा फॅमिली टाईम, कुटुंबाचा वेळ हा फक्त सिनेमांनी आणि सेलिब्रेशन्सनी हॉटेलमध्ये जाऊन करण्याचा कोणी सुरुवात केली? ही बहुधा आपणच सुरुवात केली. कारण आपल्याला वाटलं, की जो उच्चभ्रू वर्ग आहे त्यांच्यासारखं आम्ही पण व्हायला पाहिजे. आम्ही पण हे करतो आणि हे जे सगळं आम्ही पण करतो आलं ना, त्याला हरकत नाहीच आहे. पण मराठी भाषा बोलत, मराठी भाषा वाचत, मराठी भाषेने समृद्ध होत, आपण इंग्रजी पण वाचू शकतो. पण जसं आपल्या आईबद्दल आपल्याला प्रेम वाटतं, कायमच वाटतं. जसं आपल्याला चॉईस नसतो, आपल्याला कोणी असं म्हणत नाही, की तुला ही आई हवी आहे का ती आई हवी आहे.
बघ ही बाई खूप छान काम करते, अजून काय काय करते, मग तुला ही आई हवी आहे का, असा जर आपल्याला कोणी चॉईस दिला तर आपल्याला किती हास्यास्पद वाटेल. तसं मला वाटतं मातृभाषेचं आहे, की तो चॉईस नाहीये, ती भाषा आपली आहे आणि चॉईस करण्याच्या भाषा अनेक आहेत, इंग्रजीसह अनेक आहेत. हा संस्कार आई वडिलांनी रुजवण्यामध्ये आपण बहुधा पुरेसे कमी पडलेलो आहोत, की ज्याचा अनुभव आपण घेतोय, की मराठी वाचणारे लोक हे तसं धरून 40च्या पुढचेच आहेत. 40 सुद्धा मी अलीकडेच आणली आहे. 50च्या पुढचे आहेत. ह्याचं कारण आता 50च्या पुढचे लोक आहेत त्यांना नाही म्हटलं तरी तत्वज्ञान, धार्मिक साहित्य ह्याची ओढ लागते ना. कारण शाश्वततेकडे जाण्याचं आपण काहीतरी शोधत राहतो. कारण एवढं वाचून झालेलं असतं असं वाटतं की चला आता आपण जरा सेकंड इनिंग सुरू झालेली आहे. आता आपल्याला तत्वज्ञान माहिती पाहिजे, तर आपल्याला भगवद्गीता माहिती पाहिजे, आपल्याला ज्ञानेश्वरी माहिती पाहिजे. ह्यामुळे काय झालं आहे, की आध्यात्मिक आणि तत्वज्ञान आणि मानसशास्त्र, अप्लाइड मानसशास्त्र ह्याला सुद्धा मागणी आहे. ज्याला आपण प्रॉडक्ट आणि मागणी असं म्हणतो, त्याला आहे. पण माहितीपर साहित्य जसं मर्यादित आहे, तसे हेही साहित्य मर्यादित आहे. एका भगवद्गीतेवरती, एका ज्ञानेश्वरीवरती प्रत्येक माणूस स्वतःचं आत्मचिंतन करू शकणार आहे. मग तीच पुस्तकं प्रकाशित करायची का? हा जो काही समाजामधला जो बदल आहे, त्या बदलाबरोबर वाहत जायचं का प्रकाशकांनी एक भूमिका घ्यायची, की आपल्याकडे समृद्ध मराठी साहित्याची परंपरा आहे, तर ती परंपरा जपणारी व्यक्ती मी होणार का नाही? हाच खरं तर मुद्दा आहे, की तुम्ही काहीतरी जपणारे होणार का तुम्ही प्रवाहाबरोबर वाहत जाणारे होणार? तर मला वाटतं, की आमच्यासारख्या लोकांना समाधान कुठलं आहे, की आम्ही लेखकांची पळवापळवी केली नाही, आम्ही रॉयल्टीची मारामारी केली नाही, आम्ही टक्क्यांची मारामारी केली नाही आणि आम्ही मराठी भाषा शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न केला. आता प्रूफ छपाईसाठी जर आपण एखाद्या टाइप सेटिंगसाठी, अक्षर जुळणीसाठी कोणाला पुस्तक दिलं, तर ते आधीच सांगतात, की 2 प्रूफांमध्ये आमचं पुस्तक पूर्ण होतं. तर असं होतं कधी-कधी, की 2 वाचनानंतर पण चुका सापडतात. 3 वाचनानंतर पण चुका सापडतात. मग त्यावेळेला काय करणार तुम्ही? तर तुम्हाला एवढंच करावं लागतं, की कुठलाही आर्थिक प्रश्न त्या समोरच्या माणसाला येऊ द्यायचा नाही. पण त्याला सांगायचं, की "बाबा रे, माझं काम निर्दोष होईपर्यंत मला करावंच लागणार आहे. प्लीज बेअर विथ मी. मला एक्सेप्ट कर आणि मी तुला तुझं जे काही पैसे आहेत ते मी अडकवून ठेवणार नाही. पण मला निर्दोष निर्मिती करावीच लागणार आहे." हा जर आपण एक त्याच्याशी बांधिलकी ठेवली, तर मला वाटतं, की त्या आनंदाचा जो आविष्कार आहे ना, तो दाखवायलाच प्रकाशक आता आम्ही कमी पडतो आहे. की आम्हाला एवढंच वाटतं, की आम्ही पैसे किती मिळवले, आमचा टर्नओव्हर किती झाला, अमुक प्रकाशन संस्थेचा एवढा टर्नओव्हर झाला, तमुकचा इतका झाला आणि आपण काय मिळवलं. तर मला वाटतं, की आपण जो आनंद मिळवला त्याच्या तुम्ही कुठेतरी बेरजेमध्ये धरणार आहात का नाही? का तुम्ही फक्त आर्थिकच निकष लावणार आहात? म्हणजे मी सुद्धा हे अगदी फारच खरं आणि मनापासून सांगते, की मला एकटीवरती आर्थिक जबाबदारी नसल्यामुळे मी माझं काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकले. तर हा प्रकाशकांना नेहमीच पर्याय उपलब्ध पाहिजे, की ज्यामुळे ते चांगल्या दर्जाबद्दल जागरूक राहतील. की तुम्ही जर एकमेव व्यक्ती असाल घरातले कमावणारे, तर तुमच्यावरती ते बंधन येणारच आहे, की मी पैसे किती मिळवले? मी या महिन्यात माझ्या मुलाची फी कशी देऊ? माझ्या मुलीचं 4 वर्षांनी लग्न आहे ते मी कसं करू? माझ्याच हयातीत मी एखादं घर तरी बांधणार का नाही? मी एखादं वाहन तरी घेणार की नाही? हा जो भेडसावणारा प्रश्न आहे, तो सोडवण्याचा मार्ग असा आहे, की तुम्ही ह्याच्याकडे जोडधंदा किंवा तुमच्या आनंदाचं एक निधान म्हणून बघा. कारण हे साहित्याशी निगडीत आहे. साहित्यातनं पिढ्या घडतात, साहित्यातनं मानसिकता घडते. हे आपण मान्य केलेलं आहे. फक्त आपण आता चेहरा लपवतोय त्याच्यापासून. आपण असं म्हणतो, की जाऊ दे, जाऊ दे, आम्हाला ते कळलेलंच नाहीये. तर असं म्हणून कसं चालेल? तुम्ही माणसं घडवणारी तुमची एक व्यवसाय आहे आणि तो व्यवसायापेक्षा तुमचा तो एक आनंदाचा भाग आहे. हे स्वतःला आणि समाजाला तुम्ही जर सांगितलं आणि त्याच्यासाठी जर तुम्ही स्वतःवरती काही बंधनं घालून घेतली, तर मला वाटतं मी प्रकाशन व्यवसायाला सुरुवात केली तेव्हा मी 2च बंधनं घातली होती. की मी अंधश्रद्धा असलेले साहित्य प्रकाशित करणार नाही आणि मी येलो जर्नलिझम करणार नाही. सवंग छापणार नाही. तर आम्हीच पाहिलं की जेव्हा घरदार नावाचा अंक आला, त्याच्याच बरोबर हायदोस नावाचा पण अंक आला होता. आणि हमू मराठे घरदारचे संपादक होते आणि हायदोसचा संपादक मिहीर थत्ते म्हणजे यदुनाथ थत्तेंचा मुलगाच होता. तर ते पिना लावलेले अंक तेव्हा खपायचे आणि ते काही हजारोंनी निघायचे अंक आणि ते काहीच दिवसामध्ये बंद पडलं. तर मला वाटतं, की हे जर तुम्ही स्वतःवरती बंधन घालून घेतलं,
तर की तुम्ही काय करायचं नाही हे जेव्हा तुम्ही बंधन घालून घेता, तेव्हा तुम्हाला खरं मला ज्याला असं वाटतं, की जो एक सात्विक म्हणण्यापेक्षा जो एक सभ्य आनंद असतो, तो तुम्हाला मिळत राहतो. आणि जर तुम्ही स्वतःवरती एकट्यावरतीच पैसे मिळवण्याची प्रचंड जोखीम घेऊन ठेवली नाही आणि तुमच्या जर भोगवादाच्याला जर तुम्ही थोड्याशा जरी मर्यादा घातल्यात, तरी तुम्ही एक चांगलं आयुष्य, की ज्याच्यातनं मुलांना प्रेरणा मिळेल, भाषेला प्रेरणा मिळेल आणि तुम्हाला समाजामध्ये कुठलंही वैफल्य न येता तुम्ही जगू शकाल, असं तुम्हाला एक उत्तम कामगिरी करण्याची संधी आहे. तर मी ह्या माझ्या खरंच मी सांगते, की फार दिवसांनी मला एवढं मनातलं बोलायला मिळालं. तर मी तौर्य प्रतिष्ठान आणि आनंदचे फार मनापासून आभार मानते, की खूप असतात तुमच्याकडे बोलायला, पण ऐकून घेणारे मिळायला पाहिजेत. नशिबाने तुम्ही समान धर्मात सगळे मिळालेले आहात, की आपण सगळे वी आर सेलिंग द सेम बोट, की मराठी भाषेबद्दल आपल्याला कन्सर्न आहे. मराठी भाषा टिकावी असं आपल्याला वाटतं. आपल्याला इकडे दुय्यम स्थान मिळालं, की आपण जरा थोडेसे नाही म्हटलं तरी दुःखी होतो. म्हणजे आपलं जे एक मोठं संचित धन आहे, ते आपल्याला खरंच त्या पुढच्या पिढ्यांपर्यंत त्याच्यात भर घालून सोपवायचं आहे. हा जर आपण विचार मनाशी ठेवला, तर एवढं पाहायला पाहिजे, की आपण काही चुकीचं करू नका, भाषा बिघडवू नका. आता बघता भाषा बिघडतीये, की मी आलेली, मी गेलेली, हे झालेलं, हे केलेलं, ही भाषा बोली भाषा भाषा म्हणून मान्य झाली. आणि हेच फक्त नाही, तर कुठल्याही परवा आम्ही एका शास्त्रीय गाण्याच्या कार्यक्रमाला गेलो होतो. तर एक तरुण मुलगी होती, की जी गाणं म्हणायच्या पूर्वी म्हणाली, "मी माझं ओपनिंग ह्यानी करते आणि मी कन्क्लूड ह्यानी करते." आणि ती खरं एक राग म्हणत होती ती. पण तिला त्याला साजेसे शब्द तिला मराठीत मिळाले असते, की ज्याच्यामुळे तिच्या गाण्याकडे बघण्याची थोडीशी आणखी चांगली नजर होऊ शकली असती. पण हे जे कसं आपण म्हणतो ना, की जगताना हे दिसलेले खडे आहेत, की जे खडे तुम्हाला मान्यच करायचे आहेत. पण त्याच्यामध्ये बदल करण्याची उर्मी पण थोडीशी आहे, की जी तुम्ही टिकवू शकता. आणि मला वाटतं, की माझं हे एवढ्या वर्षाचं मनोगत मला सांगायला मिळालं आणि खूप काही बोलण्याजोगं आहे. पण तरी मी त्याच्यातलं सुसंगतपणे निवडक असं बोलण्याचा प्रयत्न केला आणि ह्या व्यवसायाने मला खूप काही दिलेलं आहे आणि ही वाटचाल मला उत्तम पुस्तकं तयार करत चालू ठेवावीशी वाटते. ह्याचं कारण त्याच्यामधला जो नकोसा भाग आहे, तो यशस्वीरित्या कमी ठेवण्यामध्ये मला जमलं. कारण माझ्या लेखकांनीही माझ्याकडनं प्रचंड अपेक्षा ठेवल्या नाहीत. ज्यांच्या प्रचंड अपेक्षा होत्या, त्यांना मी चांगल्या शब्दामध्ये मला हे पूर्ण करता येणार नाहीत, असे सांगू शकले. आणि त्यामुळे एक ज्याला म्हणतो आपण एक आनंददायक अशी वाटचाल करता आली. तर हेच आहे माझं मनोगत. आणि तुम्हाला जर वाटलं, की ह्याच्यावरती तुम्हाला काही मला विचारायचं असेल, आणखी काही समजून घ्यायचं असेल, तर मी तुम्हाला मला जे माहिती ते मी नक्कीच सांगेन. तर पुन्हा एकदा आभार मानते आणि थांबते. सुनील, तुमचं म्यूट आहे. हॅलो हॅलो हा, बोला. हॅलो. मी नंदूचा मित्र मधुकर वैद्य बोलतोय. बोला बोला. बरं. बोला. फारच सुंदर तू बोललीस मेधा, आणि मला फार अप्रिशिएट झालं की मलाही मराठी बरं. शब्द येत नाहीयेत पटापट तोंडात. मला इंग्रजी शब्दाची जास्ती सवय असल्यामुळं. काही परंतु बिघडत मला नाही. विषयाचा आशय खूप आवडला. मला वाटतं ह्या विषयी कुठेतरी तुझं पुन्हा एकदा भाषण आणि तुझं कौतुक करायला एवढं फारच मला आल्हाद, मी हल्लो नाहीये तुझ्याकडं, ऐकत राहावं असं तू बोललीस. हां. धन्यवाद. थँक यू. नमस्कार. मी हॅलो. नमस्कार. सॉरी, हॅलो. मी नमस्कार. सुनील. दुसरं कोणतरी बोलतंय. नमस्कार, मी सुनील हिंगवे. हां. इतकं अरे क्या? ओघवत्या शैलीत, नमस्ते नमस्ते, इतक्या हो. ओघवत्या शैलीत आपण बोललात. हे हां. 1.5 तासापेक्षा सुद्धा आणखी चालू राहिलं असतं तरी आवडलं असतं ऐकायला. इतकं बरं. समर्पक तुम्ही सांगितलं, खूप आनंद वाटला ऐकून. आणि तुम्ही आमच्या सुनील, मी मेधा. भावना व्यक्त केल्यात. हो हां. हो हो, बरोबर. किती वर्षांनी म्हणून मी दिसतोयस मेधा तू. आलो.
हो, खूप छान वर्षाने वाटलं. खूप वर्षाने थँक्यू. हो हो थँक्यू हॅलो. हॅलो. मी लक्ष्मण कुलकर्णी बोलतोय. बरं. हो हो हो. नमस्कार. माझे सासरे हा. श्री वनपाल हे मधुवन ग्रंथ प्रकाशन म्हणून एक संस्था मुंबईत चालवत होते. ओके. बरं. तर त्यांनी काही पुस्तकं प्रसिद्ध लेखकांची प्रसिद्ध केली. ओके. त्यांचाही विचार तुमच्यासारखा म्हणजे पैसे कमवणं हा कधीच नव्हता. ऑन द कॉन्ट्री ते बॉम्बे कॉर्पोरेशन मध्ये नोकरीला होते. हा. ती सोडून हा. म्हणजे त्यांना आवड होती या व्यवसायात म्हणून ते आले, पण त्याच्यात पैसा कमवणं हा विचार नव्हता. तर काहीतरी पण संस्कार तरी भरपूर करावे. मिळतात. पण ते विचार मला तुमच्या विचाराचे जवळ वाटले. ओके. त्यामुळे मला म्हणजे राजहंस मला सांगितलं होतं, कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली होती, मला आमंत्रणही दिलं होतं, पण ते बरोबर. जॉईन होता आलं आणि आपल्याशी संवाद हा. साधता आला, त्याचा आनंद आहे. थँक्यू. पुण्यात मस्त. आले की नक्की थँक्यू. भेटेल. हो हो अगदी आवडेल. ओके ओके. डॉक्टर जोशींना काही प्रश्न आहेत आणि भाग्यश्रीताई त्यांचं झाल्यानंतर मग तुमचेही प्रश्न घेऊया. डॉक्टर जोशी. बर बर. प्रश्न आहेत आणि काही आठवणी आहेत. हा. माननीय मेधाताई, तुम्हाला वंदन करतो. तुम्हाला कदाचित अज्ञात नमस्कार. असेल, पण नाही, हे मॅडम आणि सर हे मला शब्द आवडत नाहीत. हो ना. हा शब्द इतका चांगला आहे मराठीमध्ये, थोडा लांब आहे हो. पण वापरायला हो. हरकत नाही. असू दे. तुम्हाला आठवण नसेल, पण हा. मी आणि जयश्री, माझी बायको इथे जवळ बसले, आम्ही हा. माणूसमध्ये अमेरिकेतून हे हा. हा स्तंभ हो. प्रसिद्ध करत असू 1983-84 साली. 83. ओके. हा हा. त्यावेळेला बरोबर. हा. तुझ्या माणगावकरांची आमच्या 2-3 वेळा भेट झाली होती. त्यावेळेस तुम्ही बर. ऑफिसमध्ये असणार. तुमचं एक हो. पत्र पण माझ्याकडे आहे त्या संदर्भात. आणि बरं. तर त्या आठवणी फार छान आहेत. आणि त्यावेळेला अच्छा. माझे मित्र मला गमतीने म्हणायचे की विजय, तू माणूस मध्ये लिहायला लागलास आणि माणूस बंद पडलं. एनिवे, अतिशय माणूस आम्हाला पण तसं आवडायचा. नव्हतं नक्कीच. तर ते माणूसचे जेवण. हे श्रेय अनेक लोकांनी लाटण्याचा प्रयत्न केलेला आहे, हा. पण ते सर्व श्रेय माझगावकरांचं आणि मेधाचंच आहे. हो. अच्छा. तर मला प्रश्न तुम्हाला असं विचारायचा आहे हा. की तुम्ही अभिजात साहित्य असा उल्लेख केलात हो एक हो. दोनदा. तर मी अभिजात साहित्यावरती पण एक लेख एका मराठी दर्जेदार मासिकात प्रसिद्ध केला आहे 2009 साली. ओके. त्यावेळेला मी हा. तो लेख जेव्हा पाठवला तेव्हा मला हा. संपादकाने असा प्रश्न विचारला की अहो, तुम्ही अभिजात मराठी साहित्य आणि अभिजात साहित्य म्हणता, पण अभिजात मराठी साहित्य काय प्रकार आहे? हा, हा. तर त्याच्याकरता मी त्यांना काही उदाहरणं वगैरे दिली त्या ओके. लेखामध्ये. तर हे हा अभिजात हा हा. साहित्य हा भाग आपल्या शाळेतल्या विद्यार्थ्यांना नीट समजावून हो. सांगायला हवा, नीट शिकवायला हो. हवा, असं आम्ही हो. त्याच्यामध्ये लिहिलं होतं. तर ते जाऊ दे. पण बरोबर. ते त्याच्यामध्ये ललित साहित्य आणि वैचारिक साहित्य ह्या दोन्हीचा समावेश होतो. नुसतं बरोबर. वैचारिक साहित्य म्हणजे अभिजात साहित्य नव्हे. तर हो सध्या हो. ललित साहित्य काही निर्मिती होतीये का चांगल्या दर्जाच्या ललित साहित्याची? हो हो होते आम्ही आहे. टीव्ही सिरियल्स बघतो आणि त्यातल्या आम्हाला टीव्ही सिरियलचे काही काही विषय, काही काही लिखाण आवडतं, चांगले असतात. बरोबर. हो हो हो. संदीप पाटील म्हणून, समीर पाटील म्हणून एक आहेत, हा त्यांचं हा. लिखाण आम्हाला खूप आवडतं. तर असं बरोबर. टीव्ही मध्ये जे मराठी लेखक आहेत त्यांचं हं. साहित्याला असं काही कॉन्ट्रीब्युशन आहे का? नाही नाही आहे ना. ते काय होतं माहितीये का, ललित साहित्य प्रकाशित करणारे मुख्य लोक म्हणजे कुठले, तर साप्ताहिकांच्या पुरवण्या आणि मासिकं. पण आता ती मासिकं जी आहेत ना, ती मला वाटतं की चांगलं ललित साहित्याच्या सुद्धा इतक्या व्याख्या आहेत की तुम्हाला ललित साहित्य कुठलं आवडतं. आता मध्ये मी एक मन सजल घन नावाचं पुस्तक आपल्या मृणालिनी चितळेंचं केलं. तर छान लेख आहेत. ह्याचं म्हणजे ललित लिखाण म्हणजे कुठलं, तर जे कथा पण नाहीये, कादंबरी पण नाहीये, पण ज्याच्यामध्ये लेखकाला काहीतरी स्वतःचा अनुभव सांगावासा वाटतो आहे आणि त्याची शैली फार सुंदर आहे. म्हणजे जसं रवींद्र पिंगेंनी स्वतःची शैली निर्माण केली. तर मला वाटतं की शैलीदार हा शब्द जो नंतर अस्तित्वात आला ना,
तर तो शैलीदार शब्दामध्ये अडकून पडण्याचाही अर्थ नाहीये. तर तुम्हाला कशाने एक समृद्धी जाणवते, त्या साहित्य वाचून तुम्हाला काय वाटतं? ह्याच्यावरती प्रत्येक वाचकाच्या आवडीचे ललित लेखक बदलत जातात. म्हणजे तुम्हाला त्या साहित्याने काय दिलं, हे खूप महत्वाचं ठरतं ललित साहित्यामध्ये, असं मला वाटतं, की त्याचे सुद्धा भाग आहेतच ना, की कोणी सामाजिक टिप्पणी करतं, कोणी अंतर्मुख होऊन लिहितं. तर आता हे अंतर्मुख होणारं जे ललित साहित्य आहे, तर त्याच्या दर्जाबद्दल ना प्रत्येकाची मतं वेगळी असतात. की कोणाला फक्त शैलीमुळे साहित्य आवडतं, नवीन शब्द निर्माण करणं किंवा शब्दांच्या पसाऱ्यात अडकलेलं लिखाण हे सुद्धा काहींना आवडू शकतं. त्याच्यामुळे जर आपण विचारलं कोणाला की तुला कुठले ललित लेखक आवडतात, तर असं पटकन सांगता येणं बहुधा अवघड आहे. जसं पद्मजाबाई फाटक लिहित होत्या. आता शोभा भागवतांचं गारांचा पाऊस हे जे सदर होतं, उत्तम ललित लेखनाचाच तो नमुना होता. भानू काळेंची 2 पुस्तकं प्रकाशित केली. एक पोर्टफोलिओ आहे आणि एक गंध अंतरीचा आहे. ही दोन्ही पुस्तकं एक उत्तम ललित लिखाणाचा मापदंड म्हणून म्हणता येईल, की त्याच्यामध्ये कंटेंट पण आहे, त्यांना काय जे म्हणायचं आहे ते ललित गद्य हे कमी शब्दात आणि रंजक आणि तरी सुद्धा एक चांगला आशयगर्भ ही जे त्याची आपण थोडक्यात व्याख्या केली, की ते कमी शब्दात असायला हवं. तो दीर्घ लेख नाहीये. त्याच्यामध्ये अभिव्यक्त झालेला आहे लेखक कमी शब्दामध्ये सुद्धा आणि त्याला काहीतरी म्हणायचं आहे. हा जो मुद्दा आहे ना, ते तिन्ही निकषांवरती मला वाटतं की खूप दिवसांनी असं चांगलं ललित लिखाण प्रकाशित करायला मिळालं. डॉक्टर लिली जोशींचं कट्ट्यावरच्या गप्पा नावाचं एक सदर झालं. ते सुद्धा ललित लिखाणाचाच एक चांगला नमुना होता. तर म्हणजे मला वाटतं की ललित लिखाण हे पुन्हा तोच विषय येतो, की हे खपतं का? हे चालतं का? तर हे जो मुद्दा आहे त्याच्याभोवती प्रकाशक फिरत राहतात. चांगलं ललित लिखाण समोर आलं, तरी हे खपेल की नाही या भीतीने अनेक वेळेला पाठ फिरवली जाते. आणि आता तर असं झालंय की विक्रेत्यांना विचारलं जातं, "हे खपेल का हो?" आता हे तर म्हणजे उलटं झालेलं आहे, की तुम्ही काहीतरी निर्माण करता आणि मग विक्रेत्याला देता. ह्याच्यापेक्षा आता उलटं झालं की विक्रेत्याला विचारणं सुरू झालंय, "काय हो हे खपेल का?" असं झालेलं आहे. तर ते मला वाटतं की प्रकाशकांचा आत्मविश्वास आणि संपादनाचं ज्याला आपण म्हणतो वैशिष्ट्य किंवा गुणवत्ता ह्याच्यावरती आघात करणाऱ्या गोष्टी आहेत. की वितरकांना ठरवण्याची वेळ येते आहे. तुम्ही हे तयार करा आणि हे करू नका. म्हणजे लेखकाची अभिव्यक्तीला ह्या मोठ्या मर्यादा येतायत, की ते खपेल की नाही हे विक्रेता ठरवतो आहे. मग त्याला प्रकाशकांनी जेव्हा काही लोकांनी स्वतःचं नाव चांगल्या पद्धतीने म्हणा किंवा व्यावसायिकदृष्ट्या कमवलं, तेव्हा त्यांचं ब्रँड नेम तयार झाल्यावर ते म्हणू शकतात, की हे पुस्तक चांगलं आहे. कारण त्यावेळेला काय होतं, की त्यांची आर्थिक क्षमता वाढलेली असते नुकसान पचवण्याची. पण त्यालाही मर्यादा आहेत, की तुम्ही किती पुस्तकं नुकसानीमध्ये काढणार. हा एक त्याला मोठा म्हणजे अडथळा आहे. ललित साहित्याला आशयगर्भ असलं पाहिजे हा तुम्ही छान मुद्दा मांडलात. नुसतं हो. हलकं फुलकं तुम्हाला हो. हसवणारं, हो, मनोरंजन हो. करणारं ह्याला सुद्धा आहे जाग. हो. इट हॅज इट्स ओन प्लेस. पण आशयगर्भ साहित्य असणं हे फार महत्वाचं आहे. विचार पण खूप पाहिजे. महत्वाचे. आणि त्या विंचुर्णीचे धडे गौरी देशपांडेंचं शेवटचं पुस्तक. मला वाटतं तो एक उत्तम ललित लेखनाचा नमुना आहे, की त्या काही स्वप्न घेऊन खेड्यामध्ये विंचुर्णीला गेल्या. त्यांनी तिथे घर बांधलं, तिथे त्या राहिल्या. पण तेव्हा त्यांना जो खेड्यातला समाज विंचुर्णीचा दिसला, त्याच्यातलं त्यांचं जे चिंतन आहे, ते अतिशय सुंदर ललित लेखनाचा नमुना आहे. की तुम्हाला ते म्हणजे असं नाही की तुम्हाला दरवेळेला खेड्यात जायला पाहिजे. तुमच्या घरी येणारा जो सहाय्यक वर्ग आहे, त्याच्यामध्ये पण त्या मानसिकता सापडतात तुम्हाला. की म्हणजे एक ज्याला आपण म्हणतो की 2 टोकं जोडणारा ती लेखमाला आहे. की तुम्ही स्वतः पंचतारांकित, सप्ततारांकित आयुष्य जगलेले असलात, तरी तुमची मुळं एका जमिनीवरच्या माणसांशी असतातच. कारण तुम्ही फक्त यंत्रांवरती आधारित जीवन जगत नाही आहात. तुम्हाला गप्पा मारायला केव्हा तरी तुमची सहाय्यक बाई पण चालते, की जी तुमच्याकडे स्वच्छतेची कामं करते. तिच्याबरोबर सुद्धा गप्पा मारतो आपण. तर हा जो 2 जगांना एकत्र आणण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला आणि त्याच्यात ज्या त्या असफल झाल्या, ते अनुभव फार सुंदर लिहिलेले आहेत. म्हणजे मला असं वाटतं, की मी आता जे सांगू शकतेय, ते ललित लेखनाचा चांगला निकष आहे, की त्यातल्या आशयाबद्दल माझ्या मनामध्ये एक सखोल कृतज्ञतेची भावना आहे, की हा आशय मला नाहीतर कळला नसता किंवा माझ्याही मनात तो आशय आहे, हे मला जाणवलं नसतं. ते लिखाण वाचल्यामुळे मला ते कळलं. मंडळी, पुढचा प्रश्न
पुढचा प्रश्न भाग्यश्री ताईंचा घेऊया. हा भाग्यश्री ताई. हा नमस्कार मेधाताई, तुमचं नमस्कार. भाषण हो. आय होप यू कॅन हिअर मी. मी जरा हो, हो. माझी नुकतीच सर्जरी झाल्यामुळे आय एम नॉट प्रेझेंटेबल, तर मी व्हिडिओ टर्न ऑन करत नाहीये, नाही काही पण दिक्कत नाही. आय ऐकू होप यू येते. कॅन हिअर मी. हा थँक्यू. हो, हो. तर तुमचं भाषण अतिशय आवडलं आणि हे परत परत सांगावंसं वाटतं. मला खरं म्हणजे मुद्दे लिहून घ्यायचे होते, पण ते इतकं ओघवती होतं की ते मागे पडलं. हा. त्यामुळे आता ते तुम्ही छापील स्वरूपात सादर करावं अशी मी हा, हा. मागणी बरं. करीन तुमचे ओके. श्रोता म्हणून. तर थँक्यू. आणि बरं. दुसरं कन्फ्युजन माझं असं झालं, मी आता परत बघत होते यांनी पाठवलेल्या मेसेजकडे, तौर्य प्रकाशनचा जो ग्रुप आहे, तर मला सारखं तुम्ही राजहंस प्रकाशन कडून बोलताय असं वाटत होतं. नाही, नाही. तर उन्मेष प्रकाशन हो, तुमचं आहे. हो. हा पण योगायोगाने मी तिथे होते. माणूस अच्छा. साप्ताहिकामध्ये होते. अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हां. हा. पण नाही तुमच्या म्हणजे भाषणामधून मी अनेक गोष्टी शिकले आणि माझा पर्स्पेक्टिव्ह मला नव्हता. कारण की हा. आय एम ऑलवेज ॲट द रिसिव्हिंग एंड. म्हणजे मी आता बरोबर. स्वतःला लेखक, लेखिका असं बिरुद लावणार नाही. मला हा, लिहायला हा. आवडतं. तर अरे वा. मी तुम्हाला 2 किंवा 3 संपादकांविषयी खूप अगदी कमी वेळात सांगते आणि हा, हा. सूत्रसंचालकांना मी परवानगी देते की मी जर खूप बडबड केली तर मला थांबावं. तर मी हा, हा. अनेक वर्षांपूर्वी एक लेख अंतर्नाद मासिकाला पाठवला हा. आणि अतिशय हो, हो. आवडतं मासिक. हा. आणि हो, माहिती बरोबर नाही आहे. काळे काका आहेत का आता या श्रोत्यांमध्ये. आहेत अनु काका. हा काळे काका. हा. तर तर तुमच्याविषयी तर कसं मला चांगला संपादक काय असतो हे कळलं त्याच्यातून, हो, हो, की हो. चांगल्या अगदी बरोबर आहे. संपादकाच्या हातात छिन्नी हो. हातोडा असतो, कुऱ्हाड नसते. तर बरोबर. अगदी मी बरोबर आहे. तो गिरिजाबाई लेख पाठवला, तो मी हस्तलिखित पाठवते. तेव्हा मला मराठी टायपिंग यायचं नाही. आय वॉज स्ट्रगलिंग विथ हा, इट. हा. आता मी हा, भरभर हा. भरभर करते. मला माझा हेवा वाटावा एवढ्या भरभर करते. पण अरे तेव्हा वा. तो पाठवला आणि इतक्या प्रचंड म्हणजे शुद्ध लेखनाच्या चुका, म्हणजे बेशुद्ध लेखन होतं ते. इतक्या चुका होत्या. पण हा, पण हा. काळे काकांनी तुम्ही जसं म्हणालात तसं अभिव्यक्तीला महत्त्व दिलं. पण त्यांनी स्वतःच त्या चुका दुरुस्त करून नुसत्या म्हणजे प्रसिद्ध केलं नाही. तर मी त्यांना फोन केला आणि आम्ही हा, बोललो हा. त्याच्याविषयी आणि मग मला बऱ्याच गोष्टी कळल्या, की काय मी चुका केल्यात. तर मी त्यांची फार ऋणी आहे, की त्यांनी मला हे माझे पाय जमिनीवर आणले लेखक म्हणून बरोबर. आणि मला त्याचं भान दिलं, की मला भाषेचा अनादर करून उपयोगी नाही. तर हो. ते एक अगदी बरोबर एक आहे. सगळ्यात महत्वाचं. ओके. आणि दुसरं असं झालं आणि आय एम गिव्हिंग अवे माय सिक्रेट्स हिअर. 50 हफशी गुलाम नावाचा एक लेख लिहिला मी, तो आणि मी अंतर्नादलाच अनेक वर्ष मी जे काही बरोबर. लेखन हो. मी वर्षातून एक हो. लिहितो, तर मी तर तेवढं पाठवतच आहे. तर त्याच्यामध्ये एक वाक्य असं होतं, की करुणेची शिकवण जगाला येशू ख्रिस्ताने हं, हं. दिली असं हां. समजलं जातं. आता हे वाक्य हां, हां. छापलं गेलं. मी त्याच्यात काय लिहिलं होतं, करुणेची शिकवण जगाला येशू ख्रिस्त आणि गांधीजींनी दिली असं लिहिलं होतं. तर काळे काकांचा फोन आला. म्हणे तुम्ही गांधीजींना इथे कुठे घुसडलं मध्ये. म्हणे गांधीजींनी बरोबर. तशी शिकवण दिलंच आहे. हं. आणि हो, हो. त्याचं का बरं मी ते तसं केलं वगैरे ते माझे व्यक्तिगत इश्यूज आहेत. ते या फोरमच्या बाहेरचे आहेत. हो, पण हो. त्यांनी मला हे शिकवलं, की इंटिग्रिटी लेखकाची ही अतिशय बरोबर. महत्वाची आहे. तर हो, ते हो. मग मी ती दुरुस्ती केली आणि गांधीजींना क्रॉसिफाय करावं लागलं मला तेव्हा हे हं, हं. सांगावं लागतंय. तर परत हां, एकदा हां. काळे काकांना धन्यवाद. दुसरी संपादिका म्हणजे दुसरे संपादक म्हणजे विद्या वाळ अतिशय आवडत्या माझ्या. बरोबर. मी हो, हो. 10वीत असताना पहिली कथा लिहिली. म्हणजे हे दिस वॉज इन लेट 70s बरं का. हां, तर हां. त्यांना कथा पाठवली. त्यांना अर्थात, आणि ही लहान मुलांची गोष्ट नव्हती ही कथा होती व्यवस्थित. आणि हे हं, हं. मलाही नव्हतं माहिती, की मी काय लिहिलंय वगैरे. तर मी त्यांना ती हं, हं. पाठवली. त्यांना माझं वय नव्हतं माहिती. तर त्यांचं इतकं सुंदर पत्र आलं, की अरे वाह! प्रिय भाग्यश्री ताई सन विवी, आणि मी तेव्हा 10वीत होते. आणि माझ्या आई-बाबांना दे हॅड अ गुड लाफ अबाउट इट. पण ते पत्र जिथे सोन्याचे दागिने ठेवते माझी आई ठेवत असे, त्याच्या बरोबर जपून ठेवलं गेलं. अजूनही ते माझ्याजवळ अरे आहे. वाह! आणि खूपच छान. विद्या हो. बाळ माझ्याकडे जेव्हा आल्या, तेव्हा त्यांचा स्पर्श परत त्या पत्राला घडला. मी त्यांना ते दाखवलं, तर हं, हं. मलाच
ते खूप माझ्या म्हणजे मोरपीस आहे ते माझ्या मनातलं. तर अगदी बरोबर. हां. इतका मोठेपणा की ही एक नवीन लेखिका आहे म्हणून हो. तुम्ही झुरळासारखं झटकून टाकायचं म्हणजे नाही. कथा घेतली ही एक गोष्ट हो. वेगळी. पण ते एक झालं आणि मग नंतर मी बऱ्याच म्हणजे विद्या बाळ, भानू काळे या दिग्गजांबरोबरच मला ते म्हणजे मी खूप स्वतःला धन्य समजते की त्यांचा वरदहस्त मला मी काय खूप मोठी लेखिका नाही लिहितही नाही मी एवढं पण जे काही आहे तर मला खूप मोठं मार्गदर्शन मिळालं. बरोबर आहे. हो. मग नंतर काय झालं हे अजून आता फास्ट फॉरवर्ड 1918 मध्ये मी एक कथा कोणीतरी मला सांगितलं की नाही हे अंतर्नाद बंद झालं होतं त्याच्यानंतर मी लेफ्ट हाय अँड ड्राय मला कुठे पाठवायचं तर शब्द मल्हार नावाचं एक मासिक आणि मी हे धडाड तुम्हाला नाव सांगते मला संपादकांचं नाव खरंच आठवत नाहीये तर त्यांनी माझी कथा घेतली म्हणजे मला कळलं पण नाही म्हणजे अनेकदा फोन करावे लागले अनेकदा ईमेल्स लावावे लागल्या आणि मला अचानक एकदा माझ्या एका बहिणीचा फोन आला की अगं तुझी कथा छापली गेली आहे पण त्या कथेचं नाव बदललंय म्हणजे लग्न झाल्यावर मुलीचं नाव बदलतं तसं ते कथेचं नाव बदलवलंय आणि संपादन पण केली आहे पण मी तुझी कथा पूर्वी वाचली होती त्यामुळे मला माहिती आहे की ही तुझीच कथा आहे आणि आय वॉज फ्युरियस आय एम स्टील फ्युरियस आणि हे म्हणजे भानू काळे आणि विद्या बाळांच्या समोर हे यांच्यावर काही संस्कार झाले नाहीत का या पिढीचे ही कुठून येते ही संपादकांची पिढी की दिस इज हर्टिंग अस बरं त्यांनी मला सांगितलं असतं ईमेल लिहून की अरे नाही बा आम्ही तुमची कथा घेत नाही ठीक आहे ना म्हणजे मला काय त्याचा प्रॉब्लेम नव्हता पण ते तसं झालं नाही त्यांनी माझी कथा बदलवली माझ्या परवानगीशिवाय जे की भानू काका आणि विद्याबाळांच्या झालंच नसतं म्हणजे त्यांनी अगदी आदराने वागवलं असतं मला तर ते झालं नाही तर हे मला तुम्हाला फार म्हणजे काय बरं अधोरेखित करून सांगायचंय बरं का तर त्याच्यावर तुम्ही खरंच म्हणजे मला असं वाटतं तुम्ही त्या स्थळी आहात की जिथून तुम्ही लोकांना सांगू शका की संपादकांनी कसं वागायचं मी लोकांना सांगू शकेन ना बाबा लेखकांनी कसं वागायचं ते मला सांगता येईल आणि सगळ्यात शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे साधना मासिक हे साधना मासिक हा शब्द जरी म्हटला तरी मी असे गुडघे टेकून मी असे नमस्कार करते म्हणजे आमच्या घरी साधना मासिक यायचं तर अगदी अप ऑन द पेडेस्टल असं असायचं म्हणजे मला असा उदबत्तीचा वास वगैरे जायला लागतो तर त्या मासिकात आणि बरं का मला माहिती आहे राघू आणि मांजरेकरांचे आणि माझे पण बंग लोक अतिशय आवडते आहेत अमृत बंगचा लेख त्याच्यात प्रसिद्ध झाला पर्पज म्हणजे काय असं त्याचं शीर्षक होतं आणि मी म्हंटल अमृत अरे मराठी भाषेत कोणाला ध्येय नाही का रे म्हणजे पर्पज म्हणजे काय का बरं लिहिलं आणि ते एडिटरनी ते संपादकांनी ते कसं गाळणीतून त्यांच्या गेलं हे मला फार वाईट वाटलेली गोष्ट आहे आणि अर्थात आता मी खूप तडतड केली मी 10 लोकांना फोन केले त्याच्याविषयी आणि ते झालं मी आय एम ट्राईंग टू काय म्हणतात पुट इट अंडर द कार्पेट असं म्हणतात तसं करते आणि शेवटी मी स्वतःला म्हणते तू कोण बाई तुला काय त्याच्यामध्ये पण परत तुम्ही आहात त्या जागी तर हे परत असं घडू नये असा तुम्ही प्रयत्न करावा पण परत एकदा अभिनंदन आणि धन्यवाद आणि मी मांजरेकर आणि लागूनचे धन्यवाद मानते की तुमच्यासारख्या प्रतिथयश आणि उत्तम लेखिकेला तुम्ही बोलावलं संपादिकेला बोलावलं द डिफरन्स बिटवीन संपादक आणि क्रिटिक हा आहे आणि म्हणजे भानू काळे आणि बाळांवरून मला कळलं की अ क्रिटिक इज अ पर्सन हु नोज द वे बट डझंट नो हाऊ टू ड्राईव्ह द कार पण हे दोघंही अतिशय मोठे लेखक आहेत त्यामुळे मी त्यांची ऋणी आहे तर आता मी माझं बोलणं थांबते ऐकल्याबद्दल धन्यवाद थँक्यू मंडळी पाऊण वाजलेला आहे अजून कोणाचे प्रश्न इथे मला याच्यावर तरी आलेले नाहीयेत चॅटवर मी आनंद तुला विनंती करतो फक्त मला प्रश्न नाही विचारायचा आहे मेधाला फक्त जस्ट हाय म्हणायचंय मेधा मी मंजुश्री पुरंदरे होपफुली यू रिमेंबर मी आपण शेजारी होतो पुण्याला तुझं बघताना मन मागे गेलं त्या प्रश्नामुळे आपली ओळख झाली होती ललित मधला तुझा लेख साहित्यातली कंपोजिशन या बाकी कशी आहेस ठीक आहेस मस्त मजेत आहे
येस. आणि तुझं स्वतःचं नवीन काय पब्लिकेशन? कारण लग्नानंतरच्या पुस्तकानंतर मी Hello. तुला काही पाहिलं नाही. हो. त्याच्यानंतर मी पुस्तक असं नाही तयार केलेलं. हं. पुस्तक नाही झाले. थोडं वर्तमानपत्रांमध्ये लिहिलं, पण पुस्तक हं. नाही झालेलं अजून. पण ओके. आता आहे काहीतरी मनात आहे, बघूया. ओके. काय गुड. होतं, ग्रेट. संपादन ही इतकी आवडती गोष्ट आहे, त्याच्यामुळे लिखाण थोडं पाठीमागे पडतं हे मात्र हो, बरोबर आहे. हो. हे मी माझ्या होतं. वडिलांमधनं जाणून आहे. हां. तुला आठवतच असेल माझे वडील अमृतचे संपादक होते हे तुला आठवतच हो, असेल. हो, हो. हो, अगदी. आणि आपलं घर कसं आहे आमचं पुरंदर तुला तेही ठाऊक आहे. त्यामुळे तेही बोलायला. ओके. आणि अगदी. हो. नंदू दादाला आणि परमलला हाय सांग. येस, सांगते. अगदी. बाय. 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 आनंद, कार्यक्रमाच्या शेवटासाठी मी तुला परत एकदा बोलावतो. मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे माझी भुणभुण ऐकून मेधाने शेवटी इथे यायचं कबूल केलं आणि अतिशय ओघवत्या भाषेमध्ये इतक्या वेगवेगळ्या विषयांवर आणि परंतु त्यातलं एक अंतःसूत्र हे अतिशय उत्तम प्रकारे सांभाळत आपल्या समोर तिने हे संबंध एका प्रकाशिकेचं आणि त्यातून तिला जाणवलेल्या मराठी संस्कृतीचंच एक कुठेतरी जे दुखणं आहे ते इतक्या प्रभावीपणे मांडलं त्याबद्दल तिचे आभार मानणं म्हणजे घरी नको. कोणी आपल्या सांगण्यासारखंच होईल. तेव्हा मी औपचारिक आभार काही मानत नाही. परंतु पुन्हा नको. एकदा तिने अशीच आपल्या शौर्यच्या कार्यक्रमामध्ये हजेरी लावून असेच हो, आणखी आवडेल. विचार हो. आणि हा विचार पुढे चालू ठेवण्यासाठी हो. मदत करावी आणि पुन्हा शेवटच्या प्रार्थनेसाठी माधव हो. आहे त्यांनी सुबोध तू करतोस? हो, मी घेतो. इन केस तुझा काही प्रॉब्लेम असला तर मेधाताई परत एकदा खूप मोठा हो. आवाज होता तुमच्या सांगण्याचा, तुमच्या गप्पांचा, पण फार छान वाटलं. मलाही खूप आनंद मिळाला आणि मी खरंच सांगते की मला तुमचा मंच आवडला आणि खूप दिवसांनी मी एवढं मनातलं बोललेली आहे आणि छान वाटलं मला खूप. मंडळी, नेहमीप्रमाणे कार्यक्रमाची सुरुवात आपल्या कार्यक्रमाचा शेवट प्रार्थनेने करूया नेहमीच्या. ओम सर्वे सुखिना भवन्तु, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांती शांती शांती. अच्छा म्हणजे अच्छा. ओके. नमस्कार. नमस्कार.